प्रूफ ऑफ वर्क, प्रूफ ऑफ स्टेक झाल्यानंतर गाईज मी शिकवलं ना. Proof of what? आपल्याच्या फॅब्रिक मध्ये कोणकोणते कन्सेप्ट यूज करतो आपण? SAG. वेलकम बसा. सांगा लवकर लवकर, स्टार्ट करायचं आपल्याला. आपल्याच्या फॅब्रिक मध्ये कोणते कन्सेन्सस अल्गोरिदम यूज करतो आपण? राफ्ट, BFT हे सांगितलं होतं ना काल मी. हो तर मग सांगा ना. ओके कूल, नो वरीज. तर तुम्हाला हे समजलं का आपण हायपरलेजर फॅब्रिक किंवा प्रायव्हेट ब्लॉकचेन कुठे यूज करतो म्हणून? काय पण जे जे माहित असेल ते सांगा. गुड, हेल्थ केअर, बँकिंग, अजून सप्लाय चेन, गव्हर्नमेंट. नाईस नाईस, थँक गॉड एवढं तरी समजलं तुम्हाला. आय थॉट की पूर्णच वरतच चाललाय का काय. कूल, बढिया. तर आज आज आपण चेन कोड समजलं, राईट? चेन कोड आपण कोणकोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये लिहू शकतो हे सांगितलं होतं मी. जसं सॉलिडिटी आपण स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट लिहितो, राईट? तसंच चेन कोड बद्दल पण सांगितलं होतं मी. कोणकोणत्या लँग्वेज मध्ये लिहू शकतो आपण चेन कोड? बोला बोला, तुमच्या डोक्यात आहे पण त्याला शब्दाच्या थ्रू बाहेर. हा, जावा, आणखी नोट जेएस, गुड, आणखी गोलॅन, परफेक्ट. आणखी नोट जेएस नाही, जावा स्क्रिप्ट आणि टाईप स्क्रिप्ट. ठीक आहे. ओके, नोट जेएस इज अ फ्रेमवर्क है ना, प्रोग्रामिंग लँग्वेज जावास्क्रिप्ट आणि टाईपस्क्रिप्ट असते. बढिया, व्हेरी गुड, काहीतरी समजत आहे म्हणजे. चला, आज आपण सगळ्यात पहिले ना आपण काय करणार आहे, 2 पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आपला सेशन. पहिला पार्ट कम्प्लीट डेमॉन्स्ट्रेशन ठेवणार आहे मी. कारण काय होतं ना, मग नंतर तो माझा सिस्टम थोडा हेवी झाला म्हणजे जास्त प्रोसेसिंग घेतल्यामुळे तो स्टॉप करून देते. आपण बघितलं ना काल ते WSL आपला मनातच थांबला होता. मग मला ते गिटहबवरून कंटिन्यू करावं लागलं, राईट? तर त्याच्यामुळे आपण पहिले डेमॉन्स्ट्रेशन घेऊन घेऊ, ठीक आहे? जेवढं झालं तेवढं झालं. मग त्याच्यानंतर मी डिटेलमध्ये तुम्हाला थिअरॉटिकली एक्सप्लेन करणार की हे जे मी डेमॉन्स्ट्रेट केलं ते नेमकं कसं होत आहे, काय होत आहे. ओके, तर माझी हे तुम्हाला VS कोड दिसत होता. VS कोड शेअर करत होत दिसत होता ना स्क्रीन? आय थिंक प्रेझेंटेशन मोडमध्ये आहे. परफेक्ट. नाव लेट मी जस्ट स्टार्ट. तर आता आपल्याला माहिती आहे रिक्वायरमेंट कोणकोणती आपलं प्रोजेक्ट सेटअप करण्यासाठी. आपण हे काल स्टेप्स ऑलरेडी बघितले होते. वी हॅव हिअर रीडमी फाईल. ही रीडमी फाईल मध्ये आपण काय करत होतो, सगळ्यात पहिला चेंज डायरेक्टरी टू टेस्ट नेटवर्क. सगळ्यात पहिला आपल्याला हे करायचं होतं, फॅब्रिक सॅम्पल, राईट? मग टेस्ट नेटवर्क मध्ये जायचं. ओके, हा वाला पण पाथ मी इथं लिहून ठेवतो, सो इट्स बेटर टू रेफर लेटर, राईट? त्याच्यानंतर आपण नेटवर्कला अप करत होतो, करेक्ट? नेटवर्क अप केल्यानंतर आपण हा दुसरा कमांड होता टू क्रिएट अ चॅनल. आपण चॅनल बद्दल पण बघितलं. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही त्याच्यात मल्टिपल चॅनल्स क्रिएट करू शकता. ह्याच्यात ड्रॉ करून सांगितलं होतं की वी कॅन क्रिएट अ मल्टिपल कॉम्बिनेशन्स ऑफ चॅनल अँड ऑल दोज थिंग्स. एक ऑर्गनायझेशन मल्टिपल चॅनलचा पार्ट असू शकते. सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या मी, है ना? आणि त्याच्यानंतर आपण चेक केला होता नेटवर्क कसा अप करायचा. डॉकर डेस्कटॉप बद्दल बघितलं होतं मी, डॉकर बद्दल सांगितलं होतं काल. तर
सगळ्यात पहिले आपल्याला नेटवर्क रन करण्यासाठी डॉकर रनिंग स्टेटमध्ये असणं गरजेचं आहे. नाहीतर आपले कंटेनर चालणार नाही. राइट? तर लेट मी स्टार्ट द डॉकर. मी डॉकर डेस्कटॉप स्टार्ट केलेला आहे. WSL एरर आलेला मला, पण तो थोड्या वेळात बंद होणार. सध्याच नाही होणार. सो वी कॅन युटिलाइज इट. डॉकर इंजिन स्टार्ट झाल्यानंतर आपल्याला आपलं नेटवर्क अप करायचं आहे. तर आज आपण चेक करूया हाऊ टू डिप्लॉय दी चेन कोड ऑन टॉप ऑफ नेटवर्क. ठीक आहे. चेन कोड डिप्लॉय करायचा आणि चेन कोडला इन्व्होक कसं करायचं. सगळ्यात इम्पॉर्टंट असते त्याला चेन कोडला इन्व्होक करणं. म्हणजे जे काही फंक्शन आपण इथे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट लिहिले आपल्या चेनमध्ये त्याला इंटरॅक्ट करणं. राईट? तर लेट्स गेट स्टार्टेड टुवर्ड्स दिस. तर माझी स्क्रीन आय थिंक थोडीशी अजून मोठी करतो मी. सो यू कॅन लुक इनटू इट बेटर वे. नाही, जास्तच झाला. कमांड्स लक्षात घ्या. सगळ्यात पहिले आपल्याला हा कमांड रन करायचा आहे. टू गेट स्टार्ट द नेटवर्क. नेटवर्क स्टार्ट करण्यासाठी नेटवर्क अप, यू कॅन सी हिअर टू अप अँड क्रिएट नेटवर्क. टू अप अँड क्रिएट जॉईन चॅनल इन वन कमांड. इथे तसे पहिले 2 कमांड असते. पहिले तुम्ही अप करसान, मग नंतर त्याला जॉईन करसान, राईट? किंवा चॅनल क्रिएट करसान. ह्या दोन्ही गोष्टी आपण ह्या एका कमांडमध्ये करू शकतो. तर आपण हा एकच कमांड रन करायचा. टू अप द नेटवर्क. मी अप द नेटवर्क, चला अप करूया नेटवर्कला. आय होप माझा डॉकर चालू झालाच असेल. या डॉकर चालू झालेला आहे. तर आपण याला आता करत आहे अप. ठीक आहे. तुम्ही पण फॉलो करू शकता पॅरलली. व्हेरी इम्पॉर्टंट टास्क आणि एकदम सोपं आहे. ट्राय टू फॉलो इट अलॉंग. तर तुम्हाला जास्त चांगल्याने समजेल. आता याच्यात तुम्ही बघू शकता आपल्याला ऑर्डर अप झालेला आहे, ऑर्गनायझेशन 1 अप झालेला आहे. आणखी आता सगळे जे मेन रिसोर्सेस असते ते अप झाले. आता चॅनल क्रिएट होणं चालू झालेलं आहे. वी कॅन सी द लॉग्स. माय चॅनल गॉट क्रिएटेड. माय चॅनल क्रिएट झालेलं आहे इथं. जॉइनिंग पियर 1. ओह! हे फेल कसं झालंय? काहीतरी फेल झालाय, बट ओके कूल. चला बरं आहे. हे जॉइन झालेलं चॅनल. आता आपण चेक करू शकतो, की माझे कंटेनर बरोबर अप झाले की नाही झाले. इथं मग डॉकर डेस्कटॉपमध्ये जायचं आणि चेक करायचं. तो आय कॅन सी CouchDB 1, 0 का आपण CouchDB फ्लॅग दिला ना. मी सांगितलं होतं, की ते CouchDB जे आहे, आपल्या पियरच्या सोबत कनेक्ट असते. तर जेवढे तुमचे पियर्स असेल, तेवढे तुमचे CouchDBचे इन्स्टन्स असतील. आपल्यापाशी 2 पियर आहे. एक पियर org1चा आहे, एक पियर org0चा आहे. सॉरी org2चा आहे. तर तसाच CouchDB 1 एक org1चा आहे आणि CouchDB 0 या दुसऱ्या पियरचा आहे. ऑर्डर एक कन्सेन्सससाठी ही सर्टिफिकेट ऑथॉरिटी आपलं सर्टिफिकेट मॅनेजमेंट करण्यासाठी हे org1चं सर्टिफिकेट मॅनेज करते, हे ऑर्डरचं सर्टिफिकेट मॅनेज करते आणि org2 org2चं सर्टिफिकेट मॅनेज करते. सर्टिफिकेट ऑथॉरिटी इज लाइक आयडेंटिटी मॅनेजमेंट आणि क्रिप्टोग्राफिक फंक्शन. जसं आता आपण इथं साईटमध्ये पाहू शकतो. आपलं नेटवर्क अप झालं ना, तर इथं मल्टिपल क्रिप्टो मटेरियल्स फॉर्म झाले असेल. जसं मी काल तुम्हाला दाखवलं होतं, की टेस्ट नेटवर्कमध्ये जायचं. टेस्ट नेटवर्कमध्ये गेल्यानंतर आपण इथे चेक करू शकतो ऑर्गनायझेशन फोल्डरमध्ये. नाऊ वी हॅव द ऑर्डर ऑर्गनायझेशन आणि पियर ऑर्गनायझेशन. पहिले हे 2 नसते बाय डिफॉल्ट फोल्डर. जेव्हा तुम्ही क्रिएट करता, तेव्हा हे ॲड होते. करेक्ट? ठीक आहे. सो वी कॅन से दॅट की येस, माझा नेटवर्क प्रॉपरली अप आहे. आता नेटवर्क अप झालंय. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काम आहे, ह्या नेटवर्कवर माझं चेन कोड डिप्लॉय करणं. ओके. जसं आपण सॉलिडिटीमध्ये टेस्टनेट टेस्टनेट किंवा मेननेटवर स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आपण डिप्लॉय करत असतो. तसंच आपल्याला आपलं ब्लॉकचेन रेडी आहे. ह्या ब्लॉकचेनवर आता आपल्याला आपलं नेटवर्क चेन कोड डिप्लॉय करायचा आहे. तर चेन कोड डिप्लॉय करायचा कमांड इथं आहे. टू डिप्लॉय चेन कोड ऑन ईच ऑर्ग पियर, वी हॅव टू यूज दिस कमांड. डिप्लॉय सीसी काल तुम्हाला सांगितलं होतं मी चेन कोड डिप्लॉय स्क्रिप्ट असते एक, त्याच्यात आपण डिप्लॉय करू शकतो. राइट? तर आपण हे आता कमांड कॉपी करूया. सिंपल आता सध्यापुरतं आपण आपलं नाव टेस्ट 01 असं देऊया चेन कोडचं नाव. राइट? आता याच्यात 2 कमांड असते. एक आहे पहिला हा कमांड. पहिले हा दाखवतो, मग नंतर तुम्हाला दुसरा पण दाखवतो मी. लेट्स फर्स्ट रन धिस कमांड. जसं काल मी सांगितलं होतं, चेन कोड नेटवर्क डिप्लॉय सीसी इज डिप्लॉय चेन कोड -CCN म्हणजे तुम्ही चेन कोडचं नाव काय द्यायचं आहे? -CCP मतलब चेन कोड पाथ हा द्यायचा. पाथ चेक करू शकतो आपण एकदा क्रॉस चेक. आपण सध्या आता टेस्ट नेटवर्कमध्ये आहे. राइट? टेस्ट नेटवर्कमध्ये आता काय म्हणते, एक डायरेक्टरी बॅक म्हणजे एक डायरेक्टरी बॅक जायचं. मग तिथून जायचं ॲसेट ट्रान्सफर बेसिकमध्ये. ॲसेट ट्रान्सफर बेसिकमध्ये आलो मी. ॲसेट ट्रान्सफर बेसिकच्या अंदर गेल्यानंतर चेन कोड जावास्क्रिप्टमध्ये जायचं. चेन कोड जावास्क्रिप्ट.
ठीक आहे. हा फोल्डरचा पाथ झाला माझा. तर इथून ह्या फोल्डरला घ्यायचा. आता इथं मी अगर बघितलं याचा याच्या फाईल सॉरी ह्या पर्टिक्युलर फोल्डरच्या रूट पाथमध्ये पॅकेज.जेसॉन आहे, राइट? पॅकेज.जेसॉन म्हणजे हा पूर्ण एक Node.jsचा पॅकेज आहे. पूर्ण एक कोड बेस आहे Node.jsचा जो आपल्याला यूज करायचा आहे. त्याच्या अंदर लिब फोल्डरमध्ये माझा स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आहे. ठीक आहे. स्मार्ट कॉन्ट्रॅक्टचा कोड आपण लेटर बघू. सध्या पहिले याला आता डिप्लॉय करून पाहू. पाथ वगैरे बरोबर आहे आणि जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग लँग्वेज मी यूज करत आहे इथं. तो डिप्लॉय इट. जस्ट रन इट. हिट एंटर. ओह या वन थिंग. आय डोंट नीड हिअर sudo कमांड. sudo कमांडची गरज नाहीये मला. कारण की मी माझ्या लोकल सिस्टममध्येच रन करत आहे. sudo कमांडची गरज केव्हा पडते जेव्हा मी व्हीएममध्ये कोणत्या गोष्टी सेटअप करत असतो. आणखी माझ्या डॉकरला अगर परमिशन नसेल तेव्हा त्याची गरज पडते sudo कमांड. sudo कमांड म्हणजे रूट परमिशन देता तुम्ही. ठीक आहे. हे तर डॉकर वेगळं एन्व्हायरमेंट होते आणि माझा हा जो टर्मिनल असते वेगळा एन्व्हायरमेंट असते. तर अगर ते डॉकर तुमचा वेगळ्या प्रिव्हिलेजच्या थ्रू चालत असेल, रूट परमिशनच्या थ्रू आणि तुमचं जे तुम्ही ॲप्लिकेशन सेटअप केलंय त्याला रूट परमिशन नसेल, तर मग तुम्हाला ते डॉकर ॲक्सेस करण्यासाठी रूट परमिशन द्यावं लागते किंवा व्हाईस वर्सा. अगर तुम्हाला रूट परमिशन असेल आणि त्या डॉकरला रूट परमिशन नसेल, तर तेव्हा पण तुम्हाला सुडो परमिशन देऊन त्याला रन करावं लागते. आता काय होतंय, हे जे असते ना चेन कोडची लाईफ सायकल खूप इम्पॉर्टंट आहे. आता याच्यात हा पण एक खूप मोठा इंटरव्ह्यूचा प्रश्न असते, की चेन कोड डिप्लॉयमेंटची लाईफ सायकल कशी आहे? किंवा तुम्ही कोणती प्रोसेस फॉलो करता चेन कोड डिप्लॉय करण्यासाठी? ओके. तर सगळ्यात पहिले पॅकेजिंग होत असते. नंतर ते क्वेरी इन्स्टॉल्ड होते. तो पर्टिक्युलर चेन कोडची बघा तुम्ही बघू शकता तर पियर लाईफ सायकल चेन कोड. हे पियर लाईफ सायकल चेन कोडचे पूर्ण एक ऑपरेशन चालू आहे. क्वेरी होते, तो कमिट होते. कमिट झाल्यानंतर त्याचे अप्रूव्हल्स मिळते सगळ्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनपासून. आता बघा हे अप्रूव्हल मिळणं चालू झालेलं आहे. अप्रूव्हल मिळाल्यानंतर तो इन्स्टॉल होते आणि त्याच्यानंतर मग वी कॅन से येस वी आर रेडी टू यूज. तर लेट्स होपफुली कमिट झालेला आहे. 2 अप्रूव्हल्स मिळाले आपल्याला. कारण का 2 ऑर्गनायझेशन आहे, तर दोघांपासून अप्रूव्हल भेटलेले आहे. बरोबर. आता तो कमिट झालेला आहे लेजरवर. बढिया. त्याचा ट्रान्झॅक्शन आयडी मिळाला आपल्याला. परफेक्ट. हे ट्रान्झॅक्शन आयडी मिळणं खूप इम्पोर्टंट असते. परफेक्ट. आता आपण पाहू शकतो, की दोन्ही ऑर्गनायझेशनवर तो सक्सेसफुली कमिट झालेला आहे. आपल्या चेन कोडचं नाव दिलेलं आहे चेन कोड. चॅनल आयडी कोणती? माय चॅनल. मी सांगितलं होतं ना चॅनल आयडीच्या अंदर पियर असते, मग त्याच्यानंतर तो चेन कोड डिप्लॉय होते. तर तो चॅनल आयडी आणि चेन कोड हे खूप इम्पोर्टंट पॅरामीटर असते आपल्या सिस्टममध्ये. जेव्हा पण आपण चेक करत आहे, तर आपल्याला चेक करावं लागते, की कोणत्या चॅनलवर कोणता चेन कोड आपण यूज करत आहे. नाऊ बढिया आपलं चेन कोड डिप्लॉय झालं. आता आपण कंटेनर्स चेक करू, की चेन कोड डिप्लॉय झाल्यानंतर कंटेनर्समध्ये काय फरक पडते. तुम्ही तर बघू शकता आपल्याला आता 2 कंटेनर अजून ॲड झालेले आहे याच्यात. हे 2 कंटेनर म्हणजे डेव्ह पियर 0 ऑर्ग 2 पियर 0 ऑर्ग 2 example.com याचा एक कंटेनर बनलेला आहे. त्याचं लॉग्स पण आपण चेक करू शकतो. ठीक आहे. म्हणजे इथे दाखवते सगळं सक्सेसफुल स्टेटस दिसतं मला. ॲसिड ट्रान्सफर बेसिक आपण चेन कोड डिप्लॉय केलेला आहे. करेक्ट. सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या इथं. आता बॅक जायचं आणि परत दुसरा पण पाहू शकतो आपण. त्याचं पण सेमच आहे. राइट? ठीक आहे. नाऊ डिप्लॉय झालं, ठीक आहे. बट आता याला यूज कसं करायचं? ओके. नाऊ वी नीड टू यूज द चेन कोड. तर चेन कोडमध्ये नेमकं काय आहे? तर आता थोडंसं क्विकली चेन कोडचं कोड बघून घेऊया आपण. चेन कोडमध्ये काय करतं ॲक्चुअली कालच मी सांगितलं तुम्हाला एक्सप्लेन केला होता चेन कोडचा कोड. याच्यात काय करतो आपण वेगवेगळे फंक्शन्स आहे आपल्या याच्यात. इनिट लेजर सगळ्यात पहिला फंक्शन आहे इनिट लेजर म्हणजे बाय डिफॉल्ट मी काही एंट्री इनिट करणार. याच्यात जे काही हे केलेलं आहे मी याच्यात आता जसं बघा ॲसेट 1 दिसतंय, ब्लू अँड ऑल दोज थिंग्स. याच्यात वेगवेगळे ॲसेट्स आहे. टोटल किती ॲसेट्स आहे? 6. टोटल 6 ॲसेट्स आहे ना. बाय डिफॉल्ट मी 6 ॲसेट्स क्रिएट करणार माझ्या याच्यात. म्हणजे 6 ऑब्जेक्ट क्रिएट करणार. इनिट लेजर माझ्या फंक्शनचं नाव आहे. मग क्रिएट ॲसेट अजून मला ॲड करायचं असेल तर इट्स लाइक अ क्रड ऑपरेशन. जसं आपलं डेटाबेसमध्ये आपण क्रड ऑपरेशन म्हणतो ना, क्रिएट, डिलीट, अपडेट, राइट? तसेच हे वेगवेगळे फंक्शन दिलेले आहे मी याच्यात. डिलीट आहे याच्यात, एक आपण चेक करतो ॲसेट्स एक्झिस्ट आहे की नाही आहे आणि ट्रान्सफर ओनरशिप मला जो ॲसेट अपडेट करायचा असेल तर तेव्हा ते ट्रान्सफर ओनरशिप, गेट ऑल ॲसेट्स आणि गेट हिस्ट्री बाय ॲसेट. ओके. गेट ॲसेट हिस्ट्री सॉरी. गेट ॲसेट हिस्ट्री हा एक ॲडिशनल फंक्शन मी ॲड केलेला आहे. याचं मी आता तुम्हाला दाखवतो कसं काय म्हणजे हाऊ टू यूज इट अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दॅट. सो आपल्याला जायचं आता याच्यात. हा वाला जो फाईल आहे ना तुमच्यापाशी नसेल, ठीक आहे. कारण का हा डिफॉल्ट सपोर्ट नाही करत. मी आता बनवलेले आहे हे स्टेप्स याचे. सो आता जसं थेरॉटिकली सांगतो म्हटलं, तर मी ऑलरेडी सांगितलं होतं, की पियरच्या वर म्हणजे पियरच्या सोबत चेन कोड डिप्लॉय असते. तर चेन कोडला इंटरॅक्ट करण्यासाठी तुम्हाला पियरमध्ये घुसावं लागेल. म्हणजे पियर जिथे तुमचा कंटेनर चालू आहे, त्या पियरच्या इन्स्टन्सला यूज करून तुम्हाला चेन कोडला इंटरॅक्ट करावं लागेल. ओके.
सो टू गेट द एक्सेस ऑफ पियर आपल्याला काय करावं लागतं ना, आपल्याला एन्व्हायरमेंट व्हेरिएबल एक्सपोर्ट करावं लागतं. आपण आता याचे मल्टिपल वेज असते चेन कोडला इन्व्होक करण्यासाठी किंवा त्याच्यासोबत इंटरॅक्ट करण्यासाठी. त्याचं सगळ्यात सोपी आणि डेव्हलपमेंट फ्रेंडली एक अप्रोच आहे टू टेस्ट दॅट की माझं जे सेटअप आहे ते प्रॉपर झालं की नाही झालं. त्याच्यासाठी आपण डायरेक्टली CLI म्हणजे टर्मिनलच्या थ्रू पण त्या चेन कोडला ऍक्सेस करू शकतो. तर हा एक अप्रोच आपण एक आता बघूया की टर्मिनलच्या थ्रू त्याला कसं यूज करायचं बा म्हणून. तर हे मी कमांड दिलेलं आहे. मी परत तुम्हाला पण फॉरवर्ड करेल. हे कमांड्स कॉपी करायचं इथं. ठीक आहे. एंटर करायचा. हे एक एक्सपोर्ट झालं. म्हणजे हे काय ना सिंपल आपण एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स एक्सपोर्ट करत आहे. म्हणजे एक पाथ सांगत आहे. पाथ. फॅब्रिक कॉन्फिग पाथ कुठं आहे. मग नंतर आता ह्या org1च्या पियरच्या थ्रू आपण यूज करत आहे. आता 2 पियर आपल्याला माहिती आहे. पियर 0 ऑफ org1 आणि पियर 0 ऑफ org2. आपण पियर 0 ऑफ org1 ला यूज करून चेन कोडला इंटरॅक्ट करत आहे आता. ओके. तर मग पियर 0 org1 चे डिटेल्स आपण एक्सपोर्ट करायचे इथं. कॉपी करायचं फक्त टर्मिनलमध्ये टाकायचं. पाथ लक्षात ठेवायची टेस्ट नेटवर्क मधून टाकायचं आहे पण. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. केला एक्सपोर्ट. हा पण एक्सपोर्ट झाला सेक्शन. आता माझे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल एक्सपोर्ट झालेले आहे. ठीक आहे. आपण आता चेक करू शकतो, की मी जे एक्सपोर्ट केलं व्हेरिएबल्स ते बरोबर बसले की नाही बसले. म्हणजे ते बरोबर एक्सपोर्ट झाले की नाही झाले, राइट? तर ही वाली कमांड चेक करायची. चेक करायचे तुमचे इन्स्टॉल्ड चेन कोड कोणकोणते आहे. क्वेरी करताय आपण. जस्ट एंटर करायचं. येस, परफेक्ट. म्हणजे मला हा आउटपुट मिळाला. इन्स्टॉल चेन कोड ऑन पियर. म्हणजे माझा जो कमांड मी जे हे 2 स्टेप्स रन केले ते करेक्ट आहे. ओके. ते प्रॉपरली सेटअप झालेलं आहे. आणि हे जे आहे ना माझी पॅकेज आयडी, हा पॅकेज आयडी म्हणजे माझा चेन कोड जो डिप्लॉय झालेला आहे त्याची आयडी आहे आणि हा माझा चेन कोड लेबल इट्स लाइक अ लेबल म्हणजे ते चेन कोडचं नाव. हे त्याचं पहिलं नाव आहे आणि हा त्याचं व्हर्जन आहे आणि आखरीचं 0चं सिक्वेन्स. तर हे अशा वेगवेगळ्या गोष्टी असते. त्याला अपग्रेडमध्ये यूज होते ते पण सांगणार मी. पण आता आता आपण हे पण चेक करू शकतो, की तो कोणत्या चॅनलवर कमिटेड आहे म्हणून. ते पण चेक करून घेऊ आपण. परफेक्ट आपल्याला दिसते आता कमिटेड डेफिनेशन ऑन चॅनल, माय चॅनल, राइट? एंडोर्समेंट, व्हर्जन, त्याचं सिक्वेन्स ह्या गोष्टी दिसतात आपल्याला बरोबर. त्याची कोणती पॉलिसी झालेली आहे एंडोर्समेंट पॉलिसी, व्हॅलिडेशन पॉलिसी. आता लेट मी जस्ट क्लिअर माय टर्मिनल अगेन. आता आपण हळू खाली गेल्यानंतर आपण नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला इन्व्होक करायचा आहे. म्हणजे चेन कोड सोबत कॉल करायचा आहे. तर चेन कोड कॉल करण्यासाठी सगळ्यात पहिलं असते की आपण आता रीड करून पाहू की त्याच्यात किती ॲसेट्स आहे, राइट? आता तो सध्या ते एम्प्टी असायला पाहिजे, राइट? तर सगळ्यात पहिला आपण एक रीड क्वेरी करू. रीड क्वेरी म्हणजे गेट ऑल ॲसेट्स. आपल्या याच्यात एक गेट ऑल ॲसेट्स म्हणून होता फंक्शन, राइट? त्याला आपण आता क्वेरी करत आहे. तर क्वेरी करायचं कमांड काय? पियर चेन कोड क्वेरी. ठीक आहे. पियर चेन कोड क्वेरी आणि मग त्याच्यात आपण माय चॅनल नाम दिलंय आणि त्याचं नाव आपल्या चेन कोडचं नाव काय? टेस्ट 01 आहे. तर आपण टेस्ट 01 देऊया. फंक्शन आपल्याला गेट ऑल ॲसेट्स फंक्शन आहे आणि आर्ग्युमेंट्स आपल्याला काहीच नाही. त्याच्यात आर्ग्युमेंट्स पास नाही करायचे आहे. कॉपी, एंटर. बघा मला हे रिटर्न मिळालेलं आहे एम्प्टी अरे. ठीक आहे. हे बघू शकता तुम्ही इथं एम्प्टी अरे आहे सध्या. तर मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो. गेट ऑल ॲसेट्स हे बघा. गेट ऑल ॲसेट्समध्ये इथं काही आर्ग्युमेंट पास नाही केलेलं आपण. सो दॅट्स व्हाय वी आर नॉट पासिंग एनिथिंग. नाऊ आता आपण इनिट लेजरला कॉल करूया. ठीक आहे. इनिट लेजर काय आहे? हा वाला फंक्शन आपण कॉल करू. इनिट लेजरकडे जाऊया. वरती असेल त्याची डेफिनेशन कुठे लिहिली आहे मी इनिट लेजर. इनिट लेजर तर आता बघा याच्यात 2 टाइपचे फंक्शन असते. जेव्हा पण आपण डेटाबेसला कॉल करतो किंवा चेन कोडला कॉल करतो तर 2 टाइपचेच फंक्शन असते. एक असते राइट ऑपरेशन जसं मी काल सांगितलं होतं पुट स्टेट आणि गेट स्टेट ते चेन कोड लेव्हल पण हाय लेव्हल 2 ऑपरेशन असते. एक किंवा तुम्ही रीड करता कोणतीतरी गोष्टी तुमच्या लेजरपासून किंवा तुम्ही काहीतरी राइट करत आहे. ओके. जेव्हा रीड करत असेल तर तुम्हाला कोणते सर्टिफिकेट पास करण्याची गरज नाहीये. पीयर डायरेक्टली रीड करू शकता चेन कोड पासून. पण जेव्हा तुम्हाला कोणती गोष्ट राइट करायची आहे त्याच्यावर, तर तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट पास करावं लागतं. तुम्हाला इथं TLS सर्ट असते हे बघा. इथं TLS सर्ट आहे, TLS CA सर्ट जो एक आपला सेपरेट कंटेनर पण चालू आहे मॅनेज करण्यासाठी. सगळे सर्टिफिकेट आपण आता इथं अटॅच करत आहे. कारण का आता आपण इथं करत आहे चेन कोड पियर इन्व्होक. पहिले क्वेरी होता खाली. हा इथं क्वेरी होता, राइट? क्वेरी आणि इन्व्होक 2 आहे. क्वेरी म्हणजे रीड ऑपरेशन, इन्व्होक म्हणजे राइट ऑपरेशन ऑन द लेजर, ऑन द चेन कोड लेव्हल. सो आता इथं राइट ऑपरेशन परफॉर्म करत आहे मी. तर सगळ्यात पहिले मी याला कॉपी करणार. त्याच्यात माझं सगळ्यात पहिले पाथ, त्याचे TLS सर्टिफिकेट, तुम्ही कोणत्या ऑर्डर सोबत कनेक्टेड आहे, तुमचं ऑर्गनायझेशन डिटेल्स, पियर डिटेल्स सगळे सर्टिफिकेट्स तुम्हाला द्यावं लागेल. म्हणजे काय होणार, जेव्हा तुम्ही कोणतं राइट ऑपरेशन परफॉर्म करत आहे, तर तुमच्या तिथं ट्रॅक होणार, की कोणी हे ऑपरेशन लिहिलेलं गेलं आहे म्हणून. ओके. सो जस्ट वी हिट एंटर. आता बघा मला सक्सेस मिळालेला आहे. चेन कोड इन्व्होक सक्सेसफुल. रिझल्ट 200 स्टेटस 200 मिळाला मला. परफेक्ट. आपण आता याला टबल क्लिअर करूया आणि दुसरा फंक्शन कॉल करूया.
क्वेरीवाला परत जे गेट गेट ऑल ॲसेट्स वाला होता ना, जो पहिले कॉल केला होता आपण ना, आपण आता परत त्याला कॉल करूया. कॉल केला. आता बघा माझा एम्प्टी अरे नाही आहे. आता मला खूप सारे मिळाले ऑब्जेक्ट्स. तर याच्यात टोटल 6 ॲसेट्स असेल. कारण का तिथं आपण 6 ॲसेट्स आयडियली परफॉर्म केले होते. ठीक आहे. तिथे तुम्ही बघू शकता अप्रिशिएट व्हॅल्यू 800 कॉलम व्हाईट ॲसेट 6 आयडी इज ॲसेट 6. तर लास्ट ॲसेटची आयडी आहे आयडी 6. ओके. तर 6च ॲसेट्स आपण तिथं म्हणजे फॉर्म केले होते या पर्टिक्युलर प्रोग्राममध्ये. तुम्ही चेक करू शकता लास्ट हा एक अरे आहे. अरेमधला लास्ट आयटम जो आहे तो ॲसेट 6 आहे विथ धिस डिटेल्स. तर हे डिटेल्स इथं कनेक्टेड झालेले आहे. करेक्ट. आता याच्यात अजून पण वेगवेगळे फंक्शन्स आहे. आपण त्याला पण एक्सप्लोर करू शकतो. जसं आता क्रिएट ॲसेट होतं, राइट? तर आपण क्रिएट ॲसेट पण करू शकतो. तिथं जायचं. तर जसं आता रीड ॲसेट आहे. आपण रीड करू शकतो पर्टिक्युलरली ॲटम. जसं आता मला ॲसेट 1 रीड करायचं आहे. ॲसेट 100 नाही आपलं असे ॲसेट 1 जस्ट मेक शुअर दॅट की नाव चेंज करायचं जे काही तुम्ही नाव दिलेलं आहे चेन कोडला ते यूज करायचं इथं. टेस्ट 01 दिला आपण कॉल करायचा. ह्या पर्टिक्युलर फंक्शनला एंटर करायचं. एंटर. बघा मला एकच ॲसेट मिळाला आता जो ॲसेट 01 वर कनेक्टेड आहे. ठीक आहे. याचं हे डिटेल्स मिळालेलं आपल्याला प्रॉपरली. आता आपण स्पेसिफिकली ट्रान्सफर ॲसेट पण करू शकतो किंवा एक नवीन क्रिएट ॲसेटचं लिहिलेलं आहे का मी फंक्शन बघू द्या मला फक्त. इनिट लेजर आहे. क्रिएट ॲसेट. ठीक आहे. क्रिएटचा नाही केलेला आहे, पण क्रिएटचा आपण करू शकतो. ठीक आहे. सगळ्यात पहिले हा ट्रान्सफरचा आपण कॉपी करूया आणि यालाच रियूज करूया टू राइट अ क्वेरी फॉर क्रिएट ॲसेट. ठीक आहे. इथं जायचं सगळ्यात पहिले चेन कोड कसं चेक करू शकतो आपण, की सगळ्यात पहिलं आपलं फंक्शनचं नाव काय क्रिएट ॲसेट आहे. हा कॉपी करायचा. इथं जायचं फंक्शनचं नाव जिथे ट्रान्सफर ॲसेट आहे त्याच्या जागी सरळ क्रिएट ॲसेट झालं. आता नेक्स्ट याच्यात कोणकोणते आयडी बघा. आयडी, कलर, साइज, ओनर, अप्रेस्ड व्हॅल्यू सगळ्या गोष्टी आहेत. तर इथं मी काय करणार 1, 2, 3, 4 4 ॲट्रिब्यूट्स मला पास करायचे आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले मला आयडी पास करावं लागेल. माझी 6 आयडी झालेली आहे. तर मी आयडी 7 देणार. पुढची आयडी राइट आणि तिथं मला आता नेक्स्ट 4 आयडीज द्यावं लागेल. सगळ्यात पहिले त्याची आयडीच असते वाटते. पहिलावाला आयडी दिलेली मी. दुसरा कलर. लेट्स गिव्ह कलर इज लाइक रेड. त्याच्यानंतर साइज म्हटलेली आहे. साइज कुड बी आपण देऊ शकतो सम न्यूमेरिक व्हॅल्यू. लेट्स से 25. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे साइज ओनर आणि अप्रिशिएट व्हॅल्यू. ओके. ओनर आपण देऊ शकतो इथं अक्षय. व्हॅल्यू पण परत न्यूमेरिक व्हॅल्यू आहे तर ओके न्यूमेरिक व्हॅल्यू आहे. आणि व्हॅल्यू देऊ शकतो आपण इथं लेट्स से 900. ओके. तर हा कमांड आपण आता ट्राय करून पाहूया. चालते का तर आपण नवीन बनवलेला आहे हा. कूल. नाव लेट्स ट्राय टू सी. कॉपी करायचा हा आणि इथं रन करायचं. क्रिएट ॲसेट करता आपण ॲसेट 7. एरर आलेला आहे आपल्याला काय लिहिलेलं आहे कॅन नॉट अनमार्क्ड नंबर इंटू कोस्ट्रक्ट फील्ड ऑर टाइप स्ट्रिंग. ओके. आय थिंक याला स्ट्रिंगच हवा आहे. आपण त्याला न्यूमेरिक दिलेला आहे. आपण आता परत त्याला स्ट्रिंग करून पाहू. जे काही आपण न्यूमेरिक व्हॅल्यू दिला त्याला स्ट्रिंग करायचा आणि परत ट्राय करू आपण हा कमांड. लेट मी जस्ट क्लिअर इट. परत ट्राय करत आहे. एंटर. परफेक्ट. बघा सक्सेसफुल झाला आपल्याला हे. सही आहे. तर हा ॲसेट आपला नवीन क्रिएट पण झाला. दिस इज माय राइट ऑपरेशन. आता हा लेजरवर हा एंट्री पण आपण परत पाहू शकतो. आपल्यापाशी आहे रीड ॲसेटवाला राइट. रीड ॲसेट विथ द ॲसेट नंबर 7. 7 ॲसेट मला रीड करायचे आहे विथ द रीड ॲसेट टेस्ट. चेन कोडचं नाव काय टेस्ट 01. कॉपी करायचा. पहिले इथं क्लिअर करून घेऊ आपण याला. एंटर करायचं. येस. अक्षय ओनर. येस. करेक्ट. ॲसेट झालेला आहे. आलेला आहे इथं. करेक्ट. आता आपण काय करायचं आपल्याला ट्रान्सफर ॲसेटचं फंक्शन पण चेक करूया आपण. आपण क्रिएट केलं ॲसेट राइट. नाऊ लेट्स ट्राय टू ट्रान्सफर इट. ट्रान्सफर कुठं करायचं? लेट्स से की मी आता सेम फंक्शन हा ट्रान्सफर ॲसेट 07 ला
ट्रान्सफर करताय फ्रॉम अक्षय टू रामा. ओके. रामाला ट्रान्सफर करताय. तर नाऊ लेट्स ट्राय टू कॉपी धिस वन थिंग. तर हे जे आहे ना, हे हे वरचं जे इन्व्होकचं आहे, इन्व्होक मॉड्यूल ते सगळं सेमच असणार आहे. कारण की आपण सेमच ऑर्गनायझेशनच्या थ्रू कॉल करत आहे. ओके. ते सेम असणार आहे. कॉपी करायचं. आणखी नंतर मग इथं पेस्ट करायचं. ॲसेट 7 बरोबर आहे. आयडी एंटर करायची. येस, सक्सेसफुल झालेला आहे. पेलोड अक्षय. ओके, करेक्ट. म्हणजे जो चेंज झालेला आहे, तो व्हॅल्यू चेंज झालेला आहे अक्षय टू रामा. नाऊ लेट्स ट्राय टू क्लिअर इट अगेन आणि चेक करूया आपण आपलं रीड करूया ॲसेट 7ला आता त्याची लेटेस्ट करंट काय दाखवते तो स्टेट. तुम्ही बघू शकता त्याचा जो रेकॉर्ड आहे तो अपडेट झाला आहे. तो पहिले अक्षय होता आधी, आता तो रामा झालेला आहे. दॅट इज परफेक्टली फाईन. दॅट्स व्हॉट वी वॉन्ट, राइट? नाऊ व्हॉट वी नीड, आता मला बघायचं आहे की याचा पहिला जो रेकॉर्ड होता तो कोणता होता. यू कॅन डू वन मोर थिंग फ्रॉम रामा. इफ यू वॉन्ट वी कॅन ट्रान्सफर इट अगेन टू दी डिफरंट ओनर. लेट्स से तो रामापासून आता ट्रान्सफर झालेला आहे आफ्टर सर्टन टाइम टू कृष्णा. ठीक आहे. कृष्णाला ट्रान्सफर करूया आपण फ्रॉम रामा टू कृष्णा. तर कॉपी करायचं हे. रामा टू कृष्णा ट्रान्सफर करून पाहूया. ट्रान्सफर केलाय, राईट? आता आपण परत त्याचं फेच करून पाहूया. व्हॉट इज माय करंट स्टेट. आता करंट स्टेट माझी कृष्णा असली पाहिजे, राईट? तो माझी करंट स्टेट कृष्णा झाली. पण तुम्ही आता पाहू शकता इथं मी 2 ट्रान्झॅक्शन फॉर्म केले एकाच ॲसेटमध्ये. सगळ्यात पहिला ओनर अक्षय होता, मग नंतर रामा झाला, मग नंतर कृष्णा झाला. पण मला आता ना याची हिस्ट्री पाहायची आहे. ठीक आहे. मला हे पूर्ण रेकॉर्ड्स पाहायचे आहे की ते कसं कुठून चेंज झाले. इथं आपण आता सिम्युलेट करून बघितलं की 3 आपल्याला माहिती आहे, राईट? आपणच हे ट्रान्झॅक्शन परफॉर्म केले म्हणून आपल्याला माहिती आहे की पहिले कोणता होता, दुसरा कोणता होता, राईट? पण आता होऊ शकतं ना, की मला पूर्ण सगळ्या जणांचं माहीत करायचं असेल, जेव्हा माझ्यापाशी 100 किंवा थाउजंड्स ऑफ रेकॉर्ड असेल आणि मला सगळ्यांची हिस्ट्री माहीत करायची असेल, तर कसं करणार? तर त्यासाठी आपण एक चांगला स्मार्ट फंक्शन बनवलेला आहे. हां, क्वेरी गेट ॲसेट हिस्ट्री. गेट ॲसेट हिस्ट्री, ॲसेटची आयडी टाकायची आणि मग हिस्ट्री गेट करायची विथ रिस्पेक्ट टू दॅट. मला आता ॲसेट 7 ची हिस्ट्री पाहिजे. तर मी कॉपी करणार हे, इथं पेस्ट करणार. सगळ्यात पहिले क्लिअर करूयात, म्हणजे तुम्हाला प्रॉपर दिसेल. पेस्ट केलं, एंटर. नाव तुम्ही बघा. तुम्ही बघू शकता मला 3 वेगवेगळे रेकॉर्ड मिळाले विथ रिस्पेक्ट टू द ट्रान्झॅक्शन आयडी. आता हे थोडंसं तुम्हाला किचकट जाणार दिसायला, राइट? तो व्हॉट आय विल डू, आय विल कॉपी इट आणि दुसऱ्या इथं टर्मिनलमध्ये पेस्ट करतो, म्हणजे आपल्या रीडमी फाईलमध्ये. इथं बघू शकता आता तुम्ही. आता इथं आपण त्याला थोडंसं स्ट्रक्चराइज करू. माझा हा कृष्णा इज द फर्स्ट वन, राइट? मला कृष्णा दिसला पहिला, मग नंतर हा. हा ॲसेट वेगळा, हा ॲसेट वेगळा. बघू शकता 3 वेगवेगळे ॲसेट आपल्या असे. बघा, त्याची ट्रान्झॅक्शन बघा कसं झालेलं आहे ते. कसं फॉर्ममध्ये त्यांनी दिलेलं आहे. सगळ्यात पहिला काय एंट्री, सगळ्यात पहिली त्यांनी लेटेस्ट एंट्री दिली. कोणती? कृष्णाची. त्याच्या आधी एंट्री कोणती होती? रामाची. ठीक आहे. आणि रामाच्या पण आधी एंट्री कोणती होती? अक्षयची. राइट? यू कॅन सी दॅट. सगळ्यांची वेगवेगळी ट्रान्झॅक्शन आयडी. विथ रिस्पेक्ट टू ट्रान्झॅक्शन आयडी त्यांना रेकॉर्ड फेच करून दिला मला, की कोणत्या ट्रान्झॅक्शनमध्ये हा कोणता रेकॉर्ड होता. राइट? सो दॅट इज व्हॉट वी कॉल्ड की आय नीड अ ऑडिट. म्हणजे मला आता कोणत्या गोष्टीचं ऑडिट करायचं असेल, की माझं पहिले कोणती स्टेट होती, दुसरी कोणती होती, तिसरी कोणती होती. याचा मी खूप रिअलिस्टिक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल माझी लँड रजिस्ट्री आहे. आपण हा एकदम फर्स्ट डे 1 मध्ये मी तुम्हाला जेव्हा गव्हर्नमेंट वेबसाईट दाखवली होती, सॉरी इनिशिएटिव्ह. तर त्याच्यात एक लँड प्रॉपर्टीच्या बद्दल होतं, ॲसेटच्या बद्दल होतं. तर हे फंक्शन त्याच्यात ते यूज करतंय टू गेट द लँड ओनर विथ रिस्पेक्ट टू हिस्ट्री. आपण आता खूप इम्पॉर्टंट असते लँडमध्ये, किंवा आता ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हेच असते, कोणी पण जागा कब्जा करून घेते आणि मग नंतर अंदरून ते डॉक्युमेंट चेंज करून सांगते की माझीच आहे आणि असं तसं, राईट? सो इन दॅट केस वी कॅन चेक दॅट की हू इज युअर फर्स्ट ओनर, हू इज युअर सेकंड ओनर, तुला कोणाला विकली किंवा तुला कोणापासून विकत घेतली तुझी जागा, तुझा करंट ओनर कोण आहे, किंवा तू फक्त क्लेमच करत आहे का, ब्लॉकचेनमध्ये कोण आहे, जो रिअल ब्लॉकचेनमध्ये असेल तोच तर युअर आयडियल वन. ठीक आहे. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि लाईक दिस टाइप ऑफ फंक्शनॅलिटी वी डोंट प्रोव्हाइड इन दी नॉर्मल डेटाबेस टाइप, राईट? कारण तुमचा स्टेट पण दाखवते, ॲट द सेम टाइम वी आर गेटिंग द हिस्ट्री ॲज वेल. आणि मेक शुअर, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही काही पण केलं ना, तुम्ही इथं बघू शकता, तुम्ही अगर थोडंसं चांगलं ऑब्झर्व केलं असेल तर इज डिलीटेड पण दिसते इथं फॉल्स. म्हणजे आपण डिलीट नाही केला. इव्हन
तुम्ही डिलीट केल्यानंतर पण ते ना डिलीट नाही होत हा रेकॉर्ड हिस्ट्रीमध्ये असतेच. फक्त तो तिथं सांगून देते डिलीटेड इज ट्रू ऑर फॉल्स म्हणून. कारण का आपलं लॉजिक हेच आहे ना, की तुम्ही एकदा कोणती गोष्ट टाकली तिथं आपल्या लेजरवर, तर ते डिलीट होतच नाही. ते कधी बदलतच नाही, कधी चेंजच नाही होत. तुम्ही त्याचं लॉजिक ॲप्लिकेशन वाईज तुम्ही त्याला म्हणू शकता, की जे अपडेटेड एंट्री आहे दॅट कन्सिडर इट ॲज अ लेटेस्ट वन. बट तुम्ही कधी पण ट्रेस बॅक करू शकता, की कोणी अपडेट केली, कधी अपडेट झाली, राइट? नाऊ आता याच्यात आपण हे हे एकदम सिंपल स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे याला सिंपल चेन कोड. आपण इथे इथे जेव्हा हे कॉल करत आहे ना, आपण ॲक्सेस कंट्रोल नाही टाकलेला याच्यात, की कोणता फंक्शन कोण कॉल करत आहे म्हणून. पण आपण याच्यात ॲक्सेस कंट्रोल पण टाकू शकतो. आपण बेस्ड ऑन द वन हू इज कॉलिंग दॅट सर्टिफिकेट त्याच्यावर कॉलच्या हिशोबाने त्याला रिस्ट्रिक्ट करू शकतो. त्याला सांगू शकतो, की बाबा तुझ्यापाशी ऑथॉरिटी आहे, नाही आहे. सगळ्या गोष्टी आपण परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. तर त्याचा मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन तर नाही, पण कोड वाईज दाखवणार, की ते कसं-कसं होते आणि हाऊ कॅन यू डू दॅट. धिस इज अ फर्स्ट वन. आय थिंक वी आर गुड फॉर नाऊ. सो धिस इज व्हॉट आय वांट टू शो व्हिच इज व्हेरी इम्पोर्टंट, की कोणकोणते फंक्शन्स असते, कसं फंक्शन वर्क करतंय. आणखी तुम्हाला हे मी स्क्रिप्ट परत पाठवणार. सो यू कॅन टेस्ट इट फ्रॉम युअर साइड ॲज वेल. राइट? सो धिस इज व्हेरी इम्पोर्टंट. तर मला आता सांगा, तुम्हाला हे समजलं का किंवा याच्यात काही डाऊट असेल तर? ऑल गुड गाईज? चेन कोड क्वेरी? परफेक्ट. ठीक आहे. हे काय झालं याच्यात इश्यू आलेला आहे. ओके, नो प्रॉब्लेम. नाउ लेट्स ट्राय टू मूव्ह अवर नेक्स्ट फेज. धिस वॉज नाउ आता तुम्हाला मी स्क्रिप्ट कुठं पाठवू? आय डू वन थिंग. हे जे कोड आहे मी तुम्हाला याच्यावर पाठवतो. आपल्या युनायटेड इंडियावर पाठवतो हा कोड. ठीक आहे. पण माझं WhatsApp पण ओपन नाही आहे. जस्ट अ सेकंड. आता मला एक अजून प्रश्न आहे. तुम्ही हे सांगू शकता का? लाइक वी नाउ अंडरस्टँड आता आपल्याला चेन कोड समजलेला आहे, राइट? आपल्याला ऑर्गनायझेशनचा कन्सेप्ट समजलेला आहे. आपल्याला चॅनलचा कन्सेप्ट समजलेला आहे, राइट? तर मला एक सांगा, आता फॉर एक्झाम्पल मला सेटअप करायचे असेल क्रेडेन्शियल इश्युअन्स सर्टिफिकेटवाला पार्ट. म्हणजे लेट्स से तुमचं कॉलेज आहे, ठीक आहे? तुमच्या स्टुडंट्सला म्हणजे स्टुडंटसाठी अगर कॉलेजला सर्टिफिकेट इश्यू करायचं असेल, तर अशा टाइपचा सिस्टम कसं बनवणार? म्हणजे एक विचार करा, की अगर आपल्याला एक असं सिस्टम बनवायचं आहे, जे कॉलेज ब्लॉकचेनच्या थ्रू सर्टिफिकेट इश्यू करेल सगळ्या स्टुडंट्सला, तर ते सिस्टम कशी बनणार? हा एक प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. मला याचं उत्तर पाहिजे 1 मिनिटाच्या अंदर. ठीक आहे? मीन टाईममध्ये मी शेअर करतो तुम्हाला स्क्रिप्ट. विचार करा, खूप सिंपल आहे. इट्स नॉट दॅट मच टफ. अनम्यूट करा आणि सांगा पटापट. काही पण असू द्या, चुकू द्या. हे बघा कसं असतं ना, चूक होतच असते. पण आपल्याला काहीतरी विचार तर करावाच लागेल ना, की कसं होऊ शकते हे म्हणून, राइट? सर क्वेश्चन सांगता का एकदा? प्रश्न हा आहे, की मला एक सिस्टम डिझाइन करायची आहे, वेअर आय वॉन्ट टू इश्यू क्रेडेन्शियल ऑन ब्लॉकचेन. ठीक आहे? लेट्स से कॉलेज इज अ इश्युअर आणि स्टुडंट इज अ होल्डर ऑफ दॅट क्रेडेन्शियल. तर हे ब्लॉकचेनच्या थ्रू कसं होणार? किंवा मला कोणकोणत्या गोष्टी यूज करायला लागेल? मला किती ऑर्गनायझेशन लागेल सिस्टममध्ये? माझा नेटवर्क कसा सेटअप होणार? किंवा चेन कोड कशा टाइपचं बनणार? हे सांगा मला, जे काही तुम्हाला समजत असेल ते.
सांगा पटापट. तुमची इनिशियल थॉट काय असेल? तुम्हाला कुठून सुरुवात केली पाहिजे अगर तुम्हाला नेटवर्क डिझाइन करायचं असेल तर? तुम्ही सगळ्यात पहिला विचार कशाबद्दल करसाल? तुम्ही चेन कोड लिहिसाल सगळ्यात पहिले किंवा तुमचा थॉट प्रोसेस हे असेल की माझा नेटवर्क कसा बनला पाहिजे, राइट? तुमचा थॉट कुठून चालू होणार ते समजायचं आहे मला. लवकर गाईज, वी डोंट हॅव दॅट मच टाईम. चला हा वाला प्रॉब्लेम स्टेटमेंट अगर तुमच्यासाठी कॉम्प्लेक्स होत असेल, तर मला सांगा आपण प्रॉब्लेमला थोडं सिंपल करू. जे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे सप्लाय चेनचं, त्याच्याबद्दल सांगा, की सप्लाय चेनमध्ये आपण हायपरलेजर कसं यूज करू शकतो, नेटवर्क कसा असला पाहिजे आपला, ऑर्गनायझेशन कोण-कोण असू शकते आपल्या सिस्टममध्ये, चेन कोड कोणत्या टाइपचा लिहिला पाहिजे, याच्याबद्दल सांगा थोडं. सप्लाय चेन. आता कशाचं पण सप्लाय चेन असू शकते. पेट्रोलियम, मेडिसिन, गोल्ड, एनिथिंग. कोणतं पण एक एक्झाम्पल घेऊन सांगा. गाईज, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे ना? हे व्हिडिओ YouTubeवर जाणार आहे. तुम्ही एवढ्या वेळ चूप नका राहू. सगळ्यांना माहीत पडणार आहे, जे काही पाहणार आहे, की भाई हे बघा आमचं जसं चुपचाप बसलेलं आहे तिथं. सर स्टॉप करत स्टॉप ऑफ नाही होत आपलं, हे चालू असतं कंटिन्यू. स्टॉप करा, किती हुशार आहात. असेच चांगलं दिमाग चालते त्यांचं, की स्टॉप करा, कट करा. काय कट-वट स्टॉप नाही होणार, सहज जाणार आहे याच्यात हे. इट्स अ ब्लॉक चेन. एकदा गेलं की गेलं, खतम. मग नाही चेंज होत. नो वरीज, नो वरीज. काहीतरी सांगा यार, की म्हणजे कसं होणार? तुमचे थॉट्स काय? किंवा तुम्हाला आता नाही विचार येत, आता काहून विचार नाही येत आहे? व्हॉट यू आर स्टॉपिंग इट टू थिंक, की भाई ब्लॉकचेन असा बनला पाहिजे, की तसा बनला पाहिजे? तुम्हाला प्रश्न विचारा तुम्ही मला, की कुठं मला नाही समजलं किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला नाही समजल्या. मी परत सांगतो मग त्याला. ओके. काय बघ वेअरहाऊस, ट्रान्सपोर्टेशन सेक्टरचे मला माहिती लागून कसं असं विचार सप्लाय चेनचं सर बोला. तर supply chain मध्ये we can have multiple organizations like manufacturer, logistics, and then to customers. And जेव्हा ते for example manufacturer कडून logistics कडे जाणार तेव्हा ledger वरती सगळे updations होतात. ओके, नाईस. हे तर आपलं ओव्हरऑल सांगितलं, की तुम्ही कसं म्हणजे काय होतं नेमकं त्याच्यात, राइट? बट माझा प्रश्न हे आहे, की आपण याच्यात ब्लॉकचेन कुठे यूज करू शकतो किंवा कोणत्या गोष्टी ब्लॉकचेनवर जाणार, राइट? Credentials. ते सांगा. जसं फॉर एक्झाम्पल
मी एक एक्झाम्पल सांगताय. जसं आपण म्हणतो ना, की सप्लायर असणार, मॅन्युफॅक्चरर असणार किंवा अजून कोणतरी असणार, राइट? तर हे काय झाले, एक आपले जे आपण एंटिटी सांगत आहे, हे माझे ऑर्गनायझेशन बनणार त्या सिस्टममध्ये, राइट? तर हे आपल्याला समजेल. आणि चेन कोडमध्ये काय जाणार मग? जेव्हा आपण एक ट्रान्सफर करत आहे फ्रॉम पॉइंट ए टू बी, तो वाले पॉइंट्स आपण तिथे नोट करणार. तर जसं आपण इथं आता क्रिएट ॲसेट म्हणून लिहिलेलं आहे, अपडेट ॲसेट लिहिलेलं आहे, ट्रान्सफर ॲसेट आहे. तर ॲसेटच्या मध्ये आपण वेगळं काहीतरी करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण आता मॅन्युफॅक्चरर, सप्लायर म्हटलं. एक मँगो इज द वन हू इज प्रोड्युसिंग, द प्रोड्युसर, द फार्मर ते त्याच्यातले स्टेक होल्डर असू शकते. सॉर्टिंग करणारे वेअरहाऊसवाले ते स्टेक होल्डर असू शकते. मग त्याला प्रॉपर प्रिझर्व्ह करून ठेवणारे असू शकते कोणतरी. त्यांनी कच्चा मँगो मे बी होऊ शकते हे केला, काय म्हणतात त्याला, प्रोडक्शननी हार्वेस्ट करून ते कच्चा मँगो इकडे गेला. मग तो पकलेला मँगो त्यांनी, पिकलेला मँगो त्यांनी तिकडे टाकला, राइट? फॉर सेलिंग इन दी डी-मार्ट और मे बी इन प्रॉपर बिग मॉल्स, समथिंग लाइक दॅट. ते एक प्रॉपर जे सप्लाय चेन असते ना, ते विचार करा, की भाई आता चला ठीक आहे, हे असं होतं. पण याचा मग स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट कसा बनणार? कोणकोणत्या फंक्शनॅलिटीज मला ॲड करावं लागेल त्याच्यात, राइट? सो थिंक इन दॅट डायरेक्शन. आय वॉन्ट दॅट टाइप ऑफ आन्सर. तर इथे काय होणार, तुम्हाला स्वतःला समजेल, की येस यार, आपल्याला खरंच हे समजत पण आहे सिस्टम, की नाही समजत आहे, राइट? आणखी सगळ्यात इम्पॉर्टंट, हे मी जे सांगत आहे फक्त आता नॉट जस्ट फॉर सप्लाय चेन, बट इन नियर फ्युचर, इन नेक्स्ट 5 इयर्स, मार्क माय वर्ड, इन नेक्स्ट 5 इयर्स तुम्ही हे बघसा, लाइक यू कॅन चेक इट बाय युअर आईज, की जे गोष्ट आपण आता सांगत आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी खूप साऱ्या सिस्टममध्ये ऑलरेडी इंटिग्रेट होणार आहे बॅकएंडमध्ये, त्यांची सिक्युरिटी एन्हान्स करण्यासाठी, त्यांचा ट्रस्ट फॅक्टर एन्हान्स करण्यासाठी. सो मेडिकल इंडस्ट्रीमध्ये हे खूप जास्त ॲडव्हान्स रिसर्च चालू आहे, की जो ड्रग्स मार्केटमध्ये येते, ह्युमनला माहीतच नसते, ते काही नो वेअर आयडिया, की तो खरंच रिअल आहे की नाही आहे. फ्रूट तरी आपण एकदा चेक करून पाहू शकतो, की हा हायब्रिड आहे किंवा नॉर्मल लाइक ट्रेडिशनल फूड आहे किंवा हे एकदम खूप नवीनच आहे, की जुना झाले, खराब झालेला आहे. मेडिसिन आपण चेकच नाही करू शकत. ते लेबल पण कोणी बदलवला आणि एक्सपायर्डला पण अगर त्यांनी सांगितलं, की नाही बाबा फक्त अजून 1 वर्ष त्याची टाईम आहे. डू हॅव एनी आयडिया, की कसं त्याला आपण प्रोटेक्ट करू शकतो किंवा हे मार्केटमध्ये किती हार्म करतंय? यू डोंट नो, की रोजचे किती मोठे स्कॅम्स होत असते मेडिकल इंडस्ट्रीमध्ये. धिस इज अ वन एक्झाम्पल. अशा सगळ्या खूप साऱ्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये खूप लेव्हलचे स्कॅम होते. जसं फेक डिग्री सर्टिफिकेट किती मोठ्या ह्यूज ओव्हरऑल इंडियामध्ये खूप सारे प्रोफेशन्स असे आहे, त्यांच्यापाशी फेक डिग्री सर्टिफिकेट आहे आणि ते खूप म्हणजे आपलं काम करत असते विदाऊट हॅव्हिंग प्रॉपर नॉलेज. म्हणूनच तिथून सिस्टम पूर्ण ब्रेक होणं चालू होते, राइट? तर असे खूप मोठे-मोठे कन्सर्न्स आहेत. अशा कोणता पण एक टिपिकल कन्सर्नला आपण कसं ॲड्रेस करू शकतो? ॲज अ स्टुडंट, ॲज अ लर्नर तुमचा हा एक थॉट प्रोसेस असला पाहिजे. जेव्हा आपण इनोव्हेशन म्हणतो ना, ते इनोव्हेशन इथूनच चालू होते, की प्रॉब्लेम कोणता आहे सोसायटीमध्ये, राइट? तर प्रॉब्लेम असेच प्रॉब्लेम आहे. तर याला आपण ब्लॉकचेनच्या थ्रू कसं सॉल्व्ह करू शकतो? दॅट शुड बी युअर अप्रोच. करेक्ट? तर मला एक सांगा, ते सप्लाय चेन जसं आता तुम्ही सांगितलं, तर त्याला मग स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट कसा बनणार त्याचा? व्हॉट्स युअर अप्रोच टू डिझाइन द स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट? पट सांगा. एक सेकंड. चलो बढ़िया. अ, आपल्या युनायटेड इंडियामध्ये ग्रुपमध्ये मी चेन कोड कमांड पण टाकलेले आहे. सो नाऊ यू कॅन चेक दॅट ॲज वेल. कॅन एनीवन कन्फर्म? डिड यू रिसीव्ह दॅट CLI command? Okay, perfect. Thanks. Thank you. Okay, no problem. ठीक आहे. कोणी सांगत आहे का पुढे जायचं मग? पुढे जायचं. ओके. किती किती फास्ट, एकदम फास्ट उत्तर असतं ना हा वाला. पुढे जायचं सर. ठीक आहे. चला. सो नेक्स्ट सेशनमध्ये आता जे आपण केलं ना, त्याच्या मागचा मी टेक्निकल फ्लो सांगतो, की आपण इन्व्होक कसं झालेलं आहे ते, स्मार्ट कॉन्ट्रॅक्टला कसं ट्रिगर झालेलं आहे, त्याचा डेटाबेस म्हणजे ते ब्लॉकचेनमध्ये कसं स्टोअर झालेलं आहे आणि मोस्टली हे काल मी सांगितलं होतं, पण परत मी एकदा रिवाईज करून सांगतो तुम्हाला. कारण का आता तुम्हाला समजलेलं आहे, की चेन कोड कसं इन्व्होक होत आहे, राइट?
आपण स्टेप्स चेक केले त्याचे. ओके. एक आपण आता एक्झाम्पल घेऊ. जसं सप्लाय चेनच पकडा. सप्लाय चेन. सप्लाय चेनमध्ये जेव्हा पण आपण एक ब्लॉकचेन डिझाइन करतो किंवा एक हा आपल्यापाशी आता एक हा प्रॉब्लेम स्टेटमेंट आलेला आहे, राइट? ह्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला आपण कसं ॲड्रेस करायचं? सगळ्यात पहिला जो अप्रोच असला पाहिजे ॲज अ डेव्हलपर और ॲज अ आर्किटेक्ट टू आयडेंटिफाय द स्टेक होल्डर इन द प्लेयर. ठीक आहे? म्हणजे ह्या पुऱ्या इकोसिस्टममध्ये किती स्टेक होल्डर आहे? तो माझा एक सगळ्यात पहिला अप्रोच असला पाहिजे. लेट मी जस्ट कीप इट लाइक धिस. येस. व्हॉट आर द स्टेक होल्डर्स? सगळ्यात पहिले मी आयडेंटिफाय करणार, की माझे स्टेक होल्डर काय, कोणकोणते आहे, राइट? जसं मला स्टेक होल्डर माहीत झालं, त्याच्यानंतर मी त्यांना विचारणार, की जसं लेट्स से इफ आय नो आय हॅव दी प्रोड्युसर, द वन हू इज प्रोड्युसिंग, देन मॅन्युफॅक्चरर, मग नंतर वेअरहाऊस, ओके. वेअरहाऊस आहे आणि त्याच्यानंतर मग डिस्ट्रिब्युटर आहे लेट्स से. डिस्ट्रिब्युटर आहे सिस्टममध्ये आणि डिस्ट्रिब्युटर नंतर मग माझा एक एंड कस्टमर आहे, ओके. एंड कस्टमर और एंड युजर. एंड युजर. ओके. हे सगळे माझे वेगवेगळे कोणकोणते झाले स्टेक होल्डर झाले. स्टेक होल्डर म्हणजे प्लेयर्स इन द म्हणजे याच्या अराउंडच माझं पूर्ण जे यूज केस आहे, ह्या 5 युजर्सच्या राउंड इव्हॉल्व करणार. ओके. हे स्टेक होल्डर झाले. स्टेक होल्डर्स आयडेंटिफाय केल्यानंतर मी विचारणार, की चला बाबा हा जो प्रोड्युसर आहे, जो प्रोड्यूस करत आहे, राइट? किंवा प्रोडक्शन हाऊस आहे, जे काही आहे ते. त्याचं नेमकं कोणतं ऑपरेशन आहे? हे कोणते ऑपरेशन परफॉर्म करत आहे? सगळे ऑपरेशन्स आपल्याला माहीत असले पाहिजे. ठीक आहे. ऑपरेशन माहीत करणार आपण. तर ऑपरेशन जसे होऊ शकते, की प्रोडक्शन ऑफ मँगो आणि तोच प्रोड्युसर वेगवेगळ्या गोष्टी पण प्रोड्यूस करत आहे. फॉर एक्झाम्पल मँगो अँड ॲपल. अजून काही होऊ शकते. ई-टी-सी राइट? कुड बी एनिथिंग. ह्या वेगवेगळ्या गोष्टी तिथे ट्रॅक होत आहे. मग नंतर यांची आता हे सगळ्यात पहिले ते प्रोडक्शन करत आहे, ठीक आहे. पण तुम्हाला काय ट्रॅक करायचं आहे? म्हणजे ब्लॉकचेनवर काय टाकायचं आहे इनिशियली? ब्लॉकचेनवर मला याचं टाकायचं आहे मेटा डेटा लाइक याची क्वालिटी किती होती? किती क्वालिटी आणि क्वांटिटी जनरेट झाली? क्वांटिटी, क्वालिटी, क्वालिटी सगळे जनरेट होणार इथून आणि त्याच्यानंतर मग हे सगळं झालं. आपण इथे ट्रॅक केलेलं आहे. तर ट्रॅक केलं म्हणजे काय होतंय? ट्रॅक केलं म्हणजे तुम्ही त्याला डेटा टाकलेला आहे तिथं. कुठे टाकलेला आहे? ब्लॉकचेनमध्ये. तर ब्लॉकचेनमध्ये डेटा कसा जाणार? हा एक प्रश्न आला पाहिजे. मी तुम्हाला आता फक्त एकच गोष्ट सांगितली, की भाई इथं एक असा ब्लॉकचेन असते, ठीक आहे. तो मल्टिपल ऑर्गनायझेशनमध्ये आहे, बट अल्टिमेटली तो आपण त्याला ब्लॉकचेनला असं रिप्रेझेंट करू शकतो. इथं माझा डेटा जाते, राइट? डेटा एकदा गेल्यानंतर तो चेंज नाही होत. दॅट्स व्हॉट वी अंडरस्टूड. आणि डेटा कुड बी इन मल्टिपल ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्ट्समध्ये असा स्टोअर होऊ शकते डेटा. करेक्ट? तर आता डेटा इथं जाण्यासाठी पण ना एक एक चांगला स्मार्ट अप्रोच असते, की हा एक ब्लॉकचेनचा झाला, ठीक आहे. हा एक ब्लॉकचेन साइड झाली याची. ब्लॉकचेन साइड. आता ब्लॉकचेन डायरेक्टली आपण ब्लॉकचेनला इंटरॅक्ट नाही करू शकत ना. ॲज अ एंड युजर किंवा ॲज अ डेव्हलपर. मी असं टर्मिनलमधून थोडी ना तिथं जस्ट लेट्स से आता मला मँगोचे काही डेटा ॲड करायचा आहे. तर मी जसं आता आपण एक चेन कोड इन्व्होकचा फंक्शन कॉल केला, की क्रिएट ॲसेट किंवा आपण मग नंतर क्रिएट ॲसेट केला, इनिट लेजर केला, राइट? तर मी क्रिएट ॲसेट फ्रॉम टर्मिनल थोडी ना तिथं त्याचे डिटेल्स टाकणार. दॅट इज नॉट फिजिबल, राइट? माझं तर ऑटोमेट झालं पाहिजे ना, की फ्रंट एंडमध्ये मी काहीतरी तिथं डेटा टाकल्यानंतर सबमिट बटन क्लिक केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली तिथे झालं पाहिजे, राइट? ते कसं होणार? तर आता ब्लॉकचेनला सोबत इंटरॅक्ट करण्यासाठी एक नोड एसडीके लेयर पण असते. नोड एसडीके लेयर असते. हे समजणं खूप इम्पोर्टंट आहे. जे आपण आता केलं तो होता सीएलआय. सीएलआय हा नेटवर्कच्या अंदरच असते. आपण त्याच्या नेटवर्कच्या अंदरच तिथून इंटरॅक्ट केलं, तर आपण याला बाहेर नाही काढू शकत. तर लेट मी जस्ट डू धिस वे.
सीएलआय जे आपण ट्राय केला, आपण जो आता अप्रोच ट्राय केला त्याला आपण सीएलआय म्हणतो, कमांड लाईन इंटरफेस. ठीक आहे. कमांड लाईन इंटरफेसच्या थ्रू आपण त्याला ॲक्सेस केलं. तर तो आपण त्याच्यात ब्लॉकचेन सेक्शनच्या अंदरच होतो आणि तिथूनच आपण डायरेक्टला ब्लॉकचेनला इंटरॅक्ट केलं ते. त्याचे एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल सेट करून. ठीक. तर पण दॅट इज नॉट अ आयडियल वे. तो तर आपला फक्त एक डेव्हलपमेंटचा एक टेस्टिंग फेज झाला, की भाई जो काही चेंज कोड मी डिप्लॉय केला, तर फक्त चेक करत आहे मी तो बरोबर डिप्लॉय झाला की नाही झालाय. राइट? दॅट्स व्हॉट आय चेक्ड. पण आता मला आयडियली एपीआयच्या थ्रू नोड एसडीके काय करते ना, एक आपण वेगळा एक एन्व्हायर्नमेंट सेटअप करतो. त्याचे पॅकेजेस असते. आपण याला नोड जेएस प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करतो. त्याचे बरोबर फॅब्रिक क्लायंट एपीआयज यूज करतो याच्यात. टू इंटरॅक्ट विथ द चेन कोड. हे एक आपल्याला काय करते ना, एक पॅकेज प्रोव्हाईड करते आणि इथं आपण असे एपीआयज लिहितो टू इंटरॅक्ट विथ द चेन कोड. ठीक आहे. तर इथं काय झालं, आपण इथं आता लिहिलं होतं, की आपण क्वेरी इन्व्होक आणि क्वेरी करत आहे. तर इथंच तो चेंज होऊन जाते. राइट ऑपरेशन जसं इथं पण आपण 2 टाइपचे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. राइट आणि रीड. 2 टाइपचे एपीआयज बनते इथं. राइट ऑपरेशन ऑन ब्लॉकचेन आणि रीड ऑपरेशन ऑन ब्लॉकचेन. आता याच्यासोबत ना आता एक ऑप्शनल असते, की तुम्हाला हा वाला जो एक इंटरॅक्शन सोबत ब्लॉकचेन सोबत जो इंटरॅक्ट करायचा आहे, तो वाला बॅकएंड याला आपण बॅकएंड म्हणतो मोस्टली. बॅकएंड सेपरेट ठेवायचा आहे किंवा याच्यासोबत तुमचा ॲप्लिकेशन लेव्हलचा आपण बॅकएंड ॲड करायचा आहे. आता मी जेव्हा ॲप्लिकेशन लेव्हलचा बॅकएंड म्हणताय ना, ॲप्लिकेशन लेव्हल बॅकएंड इन द सेन्स जसं फॉर एक्झाम्पल आता हे तर झालं माझं याच्यासोबत. माझ्या सिस्टममध्ये फ्रंट एंड पण आहे, राइट? माझ्या सिस्टममध्ये लेट्स से फ्रंट एंड आहे. मी रिएक्ट यूज करत आहे फ्रंट एंडसाठी. रिएक्ट जेएस यूज करत आहे मी माझा वेबसाईट बनवण्यासाठी. मी तिथे वेबसाईट बनवली. राइट. एंड युजरसाठी वेबसाईट लागेल ना, तो इथं डेटा एंटर करेल. काहीतरी इनपुट बॉक्स असेल तिथं. इनपुट बॉक्समध्ये नंतर मग सबमिट बटन असेल. त्या सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तो डेटा बॅकएंडमध्ये जाणार. तो डेटा आता त्यात इथं युजर ऑथेंटिकेशन मॉड्यूल पण असेल ना, साइन अप, साइन इन. तर हे पहिले इथं जाते बॅकएंड. तर हा जो इंटरॅक्ट करते फ्रंट एंड, हा हा एक ॲप्लिकेशन लेव्हल बॅकएंड सोबत इंटरॅक्ट करते. हा वाला ॲप्लिकेशन लेव्हल बॅकएंड. याच्यात काय होतंय? याच्यात होत आहे युजर ऑथेंटिकेशन, युजर ऑथ जसं आपण हे पासवर्ड वगैरे टाकतो त्या सगळ्या गोष्टी, राइट? युजर ऑथेंटिकेशन आणि डेटाबेस मॅनेजमेंट. आता डेटाबेस मॅनेजमेंट कोणतं असू शकते इथं? जसं लेट्स अझ्युम मी इथं फोटो वगैरे टाकला त्याचा. फोटो इथं स्टोअर करून ठेवला आणि याच्यासोबत कनेक्टेड माझा डेटाबेस आहे. फॉर एक्झाम्पल PostgreSQL, PostgreSQL किंवा MongoDB, राइट? PostgreSQL किंवा MongoDB वेगळ्या गोष्टी मी इथे यूज करू शकतो ॲज अ डेटाबेस. हा काय झाला माझा एक डेटाबेस झाला. हं. हा एक माझा डेटाबेस झाला इथं, राइट? तर आता याच्यात मी ह्या डेटाबेसमध्ये कोणतं काम आहे? जेव्हा आपण म्हणत आहे, की बाई तू तर म्हणजे आपण याच्यात डिटेल्स वगैरे इथं सगळे स्टोअर करत होतो. जसं ॲसेटच्या बद्दल बोललो आपण. आपल्याला मँगोचा मेटाडेटा इथे टाकायचा आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीचा डेटा इथे टाकायचा आहे. पण ना याच्यात ना सगळ्यात इम्पोर्टंट आपण जेव्हा डिझाइन करत असतो सिस्टम, तर एक गोष्ट खूप लक्षात ठेवायची असते, की सगळा डेटा ना ब्लॉकचेनवर नसते जात. ब्लॉकचेनवर पूर्ण डेटा कधीच टाकायचा नसते. कारण का ब्लॉकचेन एक तर स्वतःचे खूप हेवीली कॉम्प्युटेशनल काम असते. ठीक आहे. आणि त्याच्यासोबत आपण म्हणत आहे, की मी खूप जास्त डेटा टाकतो. तर असा डेटा टाकायचा असते, जो डेटा म्हणजे मला माहिती आहे, की तो खूप जास्त इम्पोर्टंट आहे माझ्यासाठी. आणखी तो डेटा चेंज नाही झाला पाहिजे फ्युचरमध्ये. कोणी त्याची ओनरशिप क्लेम नाही केली पाहिजे. असा डेटा जो पूर्ण आपल्या बिझनेसमध्ये ट्रस्ट फॅक्टर क्रिएट करते किंवा जो सगळ्यात सेन्सिटिव्ह डेटा आहे. ठीक आहे. सेन्सिटिव्ह डेटा म्हणजे कोणाची पर्सनल इन्फॉर्मेशन नाही. प्रायव्हेट ब्लॉकचेनमध्ये सेन्सिटिव्ह डेटा म्हणजे होते, की कोणी तुमच्या डेटावर ओनरशिप क्लेम करत आहे का? तुम्ही कोणतं ऑपरेशन कोणतं कधी परफॉर्म केलं? याचा मेटा डेटा काय आहे? राइट? ज्या इन्फॉर्मेशन पासून लोकांना ट्रस्ट फॅक्टर वाढते तुमच्या बिझनेसचा, अशा टाइपचे डिटेल्स आपण इथं ब्लॉकचेनमध्ये स्टोअर करतो. आणि याच्या व्यतिरिक्त खूप मोठा डेटा असते आपल्या पूर्ण बिझनेसमध्ये. जसं फॉर एक्झाम्पल कोणकोणते युजर्स आहे, कोणते युजर आयडीचा पूर्ण एक युजर आयडीचा डेटाबेस जो असतो, तो युजर आयडीचा डेटाबेस इथे जाऊ शकते, राइट? युजर्स
किती युजर्स माझ्या सिस्टममध्ये आहे, त्यांची आयडी काय आहे, त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन काय आहे, राइट? त्याची युजरची पर्सनल इन्फो असू शकते ना, बायो, त्याची ईमेल आयडी, मोबाईल नंबर, बाकीच्या गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं नॉर्मल डेटाबेसमध्ये स्टोअर करू शकतो. आपण स्टोअर करू शकतो आता आता हे तर झालं म्हणा पोस्टपेजचा डेटाबेस आणि अजून एक दुसरा डेटाबेस असते दॅट वी कॉल्ड फाइल बेस्ड डेटाबेस, राइट? आता हे खाली नाही लिहित मी. दुसरा डेटाबेस असू शकते तर क्लाउड बेस्ड डेटाबेस. एक सेकंड. क्लाउड डेटाबेस. क्लाउड डेटाबेसमध्ये म्हणजे S3 आपण इथं S3 लिहू शकतो. S3 स्टोरेज तुम्ही कधी ऐकलं असेल तर. S3 स्टोरेज असते की म्हणजे जसं आता AWSमध्ये मला माझे फाईल, व्हिडिओ आणि काही ऑडिओ, म्युझिक हे अशा टाइपच्या गोष्टी स्टोअर करायच्या असेल, तर पी-डी-एफ, पी-एन-जी फॉर्म, राइट? पी-डी-एफ ह्या सगळ्या गोष्टी स्टोअर करण्यासाठी मी काय यूज करणार? मी S3 बकेट यूज करणार. S3 बकेटमध्ये स्टोअर होऊ शकते किंवा आता मला अगर ब्लॉकचेनच्या फॉर्ममध्ये डिस्ट्रिब्युटेड डेटा पाहिजे असेल, डिसेंट्रलाइज्ड डेटाबेस पाहिजे असेल, तर मी आय-पी-एफ-एस यूज करू शकतो इथं. आय-पी-एफ-एस इज व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट. प्लीज याच्याबद्दल एक्सप्लोर करा. आय-पी-एफ-एस इज लाइक इंटरप्लॅनेटरी फाईल सिस्टम. ठीक आहे. परत सांगताय मी इंटरप्लॅनेटरी फाईल सिस्टम हे त्याचं फुल फॉर्म झालेला आहे. हा एक कन्सेप्ट आहे जो तुमच्या डेटाबेसला डिस्ट्रिब्यूट मोडमध्ये स्टोअर करते. जसं आपण आता हे ब्लॉकचेन सांगितलं होतं ना, की ह्याच्यात वेगळे नोड असते, हे असते, ते असते, राइट? त्याचं कन्सेन्सस होते. हे सगळ्या गोष्टी होते याच्यात. हा पण एक ब्लॉकचेनच असते. पण हा स्पेसिफिकली डिझाइन आहे फॉर डेटा, फॉर मीडिया फाइल्स. ह्या मीडिया फाईलसाठी फेमस आहे, की तुमचा जो मीडिया फाईल असेल फॉर एक्झाम्पल पी-डी-एफ्स, नॉर्मल पी-एन-जी, फोटोज, व्हिडिओज, MP3 फाईल्स, MP4 फाईल्स जे काही असेल ते. पूर्ण टाइपचे फाईल्स तुम्ही याच्यात किंवा JSON फॉर्मॅटमध्ये रॉ डेटा डिस्ट्रिब्युटेड फॉर्मॅटमध्ये स्टोअर करू शकता. तो ॲज अ स्टोरेज तुम्ही S3 यूज करू शकता तुमच्या बॅकएंड सोबत, राइट? किंवा तुम्हाला आय-पी-एफ-एस यूज करू शकता तुम्ही. आय-पी-एफ-एसमध्ये तुमचे मीडिया फाईल स्टोअर करू शकता आणि मग त्या आय-पी-एफ-एसचा हॅश तुम्ही ब्लॉकचेनवर ट्रॅक करू शकता. ठीक आहे? तर हे अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण करू शकतो. हे झालं कॉम्बिनेशन, की तुम्हाला बेस्ड ऑन यूज केस कोणत्या टाइपची गोष्ट यूज करायची आहे. ठीक आहे. हा एक झाला एक फंडा हा असू शकते. आणखी वेगळा जो काही डेटा ऑफ चेन डेटा असेल त्याला आपण आहे ना, जो डेटा इथं जात असते ब्लॉकचेनवर त्याला ऑन चेन डेटा म्हणतो. ऑन चेन डेटा हे टर्म्स खूप इम्पोर्टंट आहे हां. तुम्ही अगर ब्लॉकचेनमध्ये खरंच इंटरेस्ट असेल तुम्हाला आणि पुढे काही करायचं असेल, तर हे टर्म्स लक्षात ठेवायचे. जो ब्लॉकचेनवर डेटा जातो त्याला आपण ऑन चेन डेटा म्हणतो आणि जो ब्लॉकचेनच्या बाहेर डेटा असते, जसं हा झाला, आय-पी-एफ-एस झाला, S3 बकेट झाला, माझा नॉर्मल ट्रेडिशनल डेटाबेस झाला किंवा MongoDB झाला. ह्या सगळ्या डेटाला आपण ऑफ चेन डेटा म्हणतो. ऑफ चेन डेटा. ठीक आहे. हा ऑफ चेन डेटा झाला. राइट. तर आता माझी जी रिक्वेस्ट लेट्स से की आता मला कोणती गोष्ट टाकायची आहे. जसे मँगोजची प्रॉपर्टी मला ट्रॅक करायची आहे. तर मँगोची प्रॉपर्टी सगळ्यात पहिले माझ्या त्याची वेबसाईट असू शकते किंवा ॲप असू शकते. त्याच्या थ्रू इंटरॅक्ट होणार माझा डेटा. हा पहिला स्टेप झाला. मग दुसरा स्टेप तो डेटाबेस इथे जाणार माझ्या ॲप्लिकेशनमध्ये. तो बॅकएंडमध्ये प्रोसेस करणार, चेक करणार की हां बाबा, जसं फॉर एक्झाम्पल त्यांनी फक्त स्कॅन केलं, ठीक आहे? किंवा त्यांनी व्हिडिओ अपलोड केला त्याचा मँगोचा. आपण मग असू शकते इथे थोडा अजून ॲडव्हान्स प्रोसेसमध्ये आपण इथं बॅकएंडमध्ये एआय लावू शकतो तिथं, ठीक आहे? एआय जसं मी स्मार्ट एआय लावलेलं आहे तिथं तो व्हिडिओ घेणार, ठीक आहे. त्याने व्हिडिओ ॲज अ एंड पॉइंट घेतला फॉर एक्झाम्पल. व्हिडिओ एंड पॉइंट घेतला आणि त्यानं मग प्रोसेस केला. त्याच्यातले त्यांनी मेटा डेटा मला एक्स्ट्रॅक्ट करून दिले. मेटा डेटा एक्स्ट्रॅक्ट करून दिले राइट ॲज अ प्रॉपर्टीज आणि मग याच्यातलं काही मेटा डेटा जो माझा खूप इम्पोर्टंट आहे. बाकीचा डेटा मी याच्यात टाकला बॅकएंड सॉरी डेटाबेसमध्ये आणि बाकीचा जो इम्पोर्टंट डेटा आहे मी तो माझ्या बॅकएंडच्या थ्रू ब्लॉकचेनला फॉरवर्ड केला. ठीक आहे. माझ्या ब्लॉकचेनला फॉरवर्ड केला आणि मग तिथून तो माझ्या म्हणजे नोड एसडीकेला फॉरवर्ड केला. म्हणजे त्याच्या नोड एसडीकेच्या एपीआयच्या थ्रू तो मग मी त्याला इंटरॅक्ट केला आणि ब्लॉकचेनवर तो स्टोअर केला. तर असं मग तो वन बाय वन तो इंटरॅक्ट करून ब्लॉकचेनवर गेला. मग दुसरा व्यक्ती जेव्हा तो मॅन्युफॅक्चरर पाशी गेला डेटा, तर मॅन्युफॅक्चररची सपोज लेट्स अजून त्याची त्याची दुसरी वेबसाईट आहे. पण ते पण ह्याच बॅकएंड सोबत कनेक्टेड आहे. त्याचं काम आहे चेक करणं. त्यांनी आयडी वगैरे टाकली किंवा त्यांनी त्याला दिसलं की हा आयटम आहे. बेस्ड ऑन दॅट आयटम त्याला इथून तिथं रेकॉर्ड मिळाले. रेकॉर्ड कसे मिळणार? याला रिक्वेस्ट कशी येणार याच्यापासून सगळ्यात पहिले आधी येते रिक्वेस्ट गेली. इथून मग ते आपल्या नोड एसडीकेच्या थ्रू बेस्ड ऑन द आयडी इथं गेली. तर ब्लॉकचेनपासून त्याने डेटा फेच करून आणला आणि मग परत फेच करून आणल्यानंतर तो डेटा इथं गेला. ठीक आहे. त्याला आपण ऑन ऑन चेन डेटा पण म्हणू शकतो. ऑन चेन डेटा.
राइट? तर ऑन चेन डेटा इथं आला. मग त्यांनी ते चेक केलं, की हां बाबा याचा डेटा हा आहे. त्याला त्याची हिस्ट्री वगैरे मिळू शकते किंवा मॅन्युफॅक्चररला पण असू शकते त्यानं तो दुसरा राइट ऑपरेशन पण करत आहे. त्याला रीड आणि राइट दोन्ही ऑपरेशन करायचे आहे. पहिले त्याचा एक्झिस्टिंग गोष्टी पाहायच्या आहे, की जो नवीन स्टॉक आला माझ्यापाशी किंवा जे काही नवीन मी सर्क्युलेट करत आहे फ्रॉम फ्रॉम माझ्यापासून, त्या सगळ्या गोष्टी तो इथून मेंटेन करू शकतो. तर सिमिलरली जसं आपण पहिलं ऑपरेशन बघितलं, तसं त्याचे मल्टिपल ऑपरेशन होणार. आणि जे काही त्याची मीडिया फाईल वगैरे आहे, जसं तो आपण इथं व्हिडिओ सांगितला होता. तो व्हिडिओ इट कुड बी ॲडेड इन आय-पी-एफ-एस ऑर तो S3 बकेटमध्ये जाऊ शकते, राइट? त्याचा मेटा डेटा ऑफ चेनमध्ये राहू शकते आणि त्याचा मेन जो रॉ डेटा आहे, लाइक व्हेरी इम्पोर्टंट की डेटा तो ब्लॉकचेनमध्ये जाऊ शकते. तर अशा टाइपचे आपण वेगवेगळे कॉम्प्लेक्स सिस्टम डिझाइन करू शकतो. ठीक आहे? सो धिस इज व्हेरी इम्पोर्टंट फॉर एंड टू एंड जर्नी समजणं खूप इम्पोर्टंट असते, की कोणत्या गोष्टी कुठे होत आहे. आणखी हे सगळ्या गोष्टी कशा होऊ शकते बा म्हणून, राइट? आता याच्यात तुम्हाला काही प्रश्न आहे किंवा नाही समजलं असं काही आहे का? कोणाकोणाला हे गोष्ट समजलं मी जे म्हणत होतो ते? हात वरती करा. जे एक्सप्लेन मी जे केलं सिनारिओ, कोणाला समजलं हे सिनारिओ? काय झालं? समजलं? Yes. ओके, कूल. आता हे जे म्हणते नाही समजलं, तुम्हाला काय नाही समजलं याच्यातलं गाईज? बॉयज, फर्स्ट बेंचर्स या काय झालंय? हो किंवा नाही तुम्हाला समजलं की नाही समजलं? काहीतरी तर समजलंच असेल ना? ठीक आहे. नो प्रॉब्लेम. एनी क्वेशन्स? एनी क्वेशन्स गाईज? काही प्रश्न आहे? ओके. चला ठीक आहे. लेट्स प्रोसीड. ठीक आहे. तर आता नेक्स्ट पार्ट इज लेट्स से व्हॉट टू डू नेक्स्ट आफ्टर धिस. पहिले मला पाहू द्या माझं ते व्ही-एस कोड बंद झालं काय? बंद नसेल झालं. ओके, इट इज वर्किंग फाईन. आय होप सो. येस, 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 येस. ठीक आहे. तर मी आता तुम्हाला नोड एसडीके जस्ट एक्सप्लेन करत होतो. ते पण एकदा दाखवून देतो. ते कसं असते आणि ते कुठून इंटरॅक्ट होऊ शकते, त्याचं एकदा डिटेलिंग देऊन देतो. तर आय हॅव अनदर प्रोजेक्ट्स ॲज वेल व्हिच आय हॅव वर्क्ड ऑन. मी तुम्हाला ऑलरेडी ते Udemyचा कोर्स पाठवला होता आणि YouTubeवर पण पाठवला होता. तर तोच वाला एक्झाम्पल मी दाखवत आहे. तो पण एक डोनेशन ट्रॅकिंगचा होता लेटेस्ट आणि एक EHR हेल्थ केअरचा पण आहे. सो इफ आय लुक इंटू EHR वाला प्रोजेक्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो हा EHR वाला प्रोजेक्ट. तर हा एक्सप्लेन ओपन करू शकतो. व्हेरी इंटरेस्टिंग आहे हा सब्जेक्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट याचा जो स्कोप आहे ना, तो खूप वाईड आहे आणि ग्रॅज्युअली हा स्कोप खूप वाढत आहे. Hyperledger फॅब्रिकचा. स्पेसिफिकली इन इंडिया, इन बँकिंग सेक्टर. बँकिंग सेक्टरमध्ये कोणी-कोणी सी-बी-डी-सीचं नाव ऐकलंय का? एनीवन ऑफ यू हॅव हर्ड अबाउट सी-बी-डी-सी? सी-बी-डी-सीचं नाव नाही ऐकलं तुम्ही. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. तुम्हाला एवढं माहीत असेल आपली इंडियाने डिजिटल करन्सी चालू केलेली आहे, ई-रुपी. राइट. राइट ना? त्याच्या मागचा जो टेक्नॉलॉजी आहे दॅट इज सी ओके. सो आणि त्याच्या मागची जी टेक्नॉलॉजी यूज आहे दॅट इज हायपरलेजर फॅब्रिक जे आपण आता शिकत आहे. सो त्याची त्या लेव्हलची दॅट लेव्हलची ऑफ कॉम्प्लेक्सिटी आता मी तुम्हाला जे सांगत आहे एकदम सरळ आणि सिंपल वे मध्ये सांगत आहे पण त्याची कॉम्प्लेक्सिटी खूप हाय होऊ शकते लाईक नेक्स्ट लेवल. सो दॅट्स आय टू गिव्ह वन अवेअरनेस की भाई दिस इज नॉट दॅट मच इझी. इझी पण नाही आहे, डिफिकल्ट पण नाही आहे. पण याचा स्कोप पण खूप जास्त आहे. म्हणजे खूपच जास्त. नाउ लेट्स आय होप यू कॅन सी माय दिस नाही. तुम्ही माझा व्ही-एस कोड चेक करू शकता का?
नो आय थिंक माझा व्हाईट बोर्ड दिसतंय. ओके. ओके. इज माय व्हीएस कोड व्हिजिबल गाईज? परफेक्ट. ठीक आहे. तर हे बघा जो आयडियल एक सोल्युशन असते, ठीक आहे, कंप्लीट ब्लॉकचेनचा, त्याच्यात कोणकोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व असते. हा एक जो फोल्डर स्ट्रक्चर आहे, याच्यात सगळ्या गोष्टी मी इन्व्हॉल्व केल्या होत्या आणि हे तुम्ही प्लीज चेकआउट करा. मी तर परत-परत म्हणाल तुम्हाला. EHRचं Udemy सॉरी EHR याच्यावर आहे YouTubeवर आणि डोनेशन ट्रॅकिंग Udemyवर आहे. दोघी पण तुम्ही दोन्ही पण प्रोजेक्ट तुम्ही चेक करा. सो विल गेट अ व्हेरी बेटर अंडरस्टँडिंग की कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट्स आणि प्रोजेक्ट्स कसे वर्क करतात म्हणून. ठीक आहे. तर याच्यात सगळ्यात पहिलं फॅब्रिक सॅम्पल्स हा सेमच आहे फोल्डर जो आता आपण कंप्लिटली चेकआउट केला. चेन कोड पार्ट सेम कन्सेप्ट डिप्लॉयमेंट तसंच असते. पण याच्यात एक ॲडिशनल गोष्ट काय याचा चेन कोडचा लॉजिक वेगळा आहे. ठीक आहे. तर याच्यात अगर मी चेन कोड चेक करतो तर चेन कोड जावास्क्रिप्ट आहे, लिब आहे. याच्यात माझा EHR चेन कोड आहे. आता मी माझा EHR चेन कोड दाखवतो तुम्हाला. याच्यात बघा, चेन कोडमध्ये फंक्शन्स बघा खूप सारे वेगवेगळे फंक्शन्स आहे. याच्यात माझे एवढे स्टेक होल्डर्स आहे. EHR इज लाइक इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड मॅनेजमेंट ज्याच्यात गव्हर्नमेंट असेल, नेटवर्क ॲडमिन, हॉस्पिटल आहे जो नेटवर्कला लाइक डॉक्टर्सला ऑनबोर्ड करण्यासाठी यूज होणार. पार्टिसिपेटिंग जसे फिजिशियन्स असेल, डॉक्टर असेल, तो एक आपला एक स्टेक होल्डर आहे. डायग्नोस्टिक सेंटर स्टेक होल्डर आहे माझ्या प्रोजेक्ट म्हणजे यूज केसमध्ये. फार्मसिस्ट जे प्रिस्क्रिप्शन रीड करते, तो एक स्टेक होल्डर आहे. रिसर्चर्स आहे, इन्शुरन्स कंपनीज आहे, पेशंट आहे. इन्शुरन्स कंपनी जे मेडिक्लेम वगैरे आपण ते करत असतो ना इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स त्या सगळ्यांसाठी इन्शुरन्स कंपनीचा एक सिनेरिओ आहे आणि पेशंट्स, द वन एंड युजर्स हू विल होल्ड द डेटा, राइट? मेडिकल डेटा. तर याच्यात खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी ॲज अ कॉम्प्लेक्सिटी यूज केलेल्या आहे मी. याचा जो डेटा स्ट्रक्चर डिफाईन केलेला आहे, की डेटा कसं जाणार, ठीक आहे. तर डॉक्टर डॉक्टरचं फंक्शनॅलिटीज दिलेल्या आहे प्रॉपरली. डॉक्टर कसा ऑनबोर्ड झालेला पाहिजे, राइट? त्याची कंडिशनल आता सगळ्यात पहिले जी मेन गोष्ट दाखवायची होती मला तुम्हाला हे. हे बघा याच्यात मी गेट कॉलर ॲट्रिब्यूट्स गेट कॉलर ॲट्रिब्यूट्सच्या थ्रू एक फंक्शन लिहिलेलं आहे हेल्पर फंक्शन. जेव्हा चेक करतो ते बघा CTX कॉन्टॅक्ट क्लायंट आयडेंटिटी गेट ॲट्रिब्यूट रोल आणि ॲडमिन डिफाईन केलेला आहे. जेव्हा तो पर्टिक्युलर युजर ट्रिगर करेल ह्या पर्टिक्युलर फंक्शनला फ्रॉम नोड एसडीके साइड, तर त्याची रोल आणि UID यूज करतो मी. आता तुम्हाला एक प्रश्न पडू शकते, की हा रोल आणि UID डिफाईन कुठं आहे, राइट? हा कस्टम डिफाईन्ड आहे या ऑटोमेटेड आहे किंवा हे कुठून आलं? तर याच्यासाठी पण खूपच सरळ सिंपल एक उत्तर असं आहे, की ही गोष्ट कस्टम आहे. हे आपण विथ रिस्पेक्ट टू यूज केस चेंज करू शकतो, की रोल द्यायचं का दुसरा कीवर्ड द्यायचा का काय द्यायचं किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी रोल, परमिशन सगळ्या गोष्टी इथे आपण टाकू शकतो. तर हे चेंज होते बेस्ड ऑन एसडीके. आता याच्यात एक एसडीकेचा एक कन्सेप्ट आहे. जसं मी नोड एसडीके सांगत होतो ना, तर त्याचा एक सर्व्हर बनवलेला आहे मी सेपरेटली. वॉलेटमध्ये माझे सर्टिफिकेट जनरेट होते. जे युजर मी ऑनबोर्ड केले त्यांचे सर्टिफिकेट बनले इथं, राइट? आणि त्याच्यानंतर आपण हे ना सर्टिफिकेट कुठून बनलंय, हे याचे सर्टिफिकेट बनवायची एक स्क्रिप्ट असते. ठीक आहे? त्या युजर म्हणजे जसं आपण आता युजर ऑनबोर्ड करतो, युजरची स्क्रिप्ट बनावावी लागते आणि त्या स्क्रिप्टच्या थ्रू तो इंटरॅक्ट करते. तर सगळ्यात पहिले जसं रजिस्टर ऑर्गन ॲडमिन. सगळ्यात पहिले मी ॲडमिनला बनवलेलं आहे इथं. ही जी स्क्रिप्ट आहे, ते स्क्रिप्ट बिलॉन्ग करते, की तुम्ही ॲडमिनला सॉरी युजिंग ऑर्ग1 ॲडमिन परमिशन बघा मी इथं ॲडमिन हे बघा, ॲडमिनची परमिशन यूज केलेली आहे इथं. हे जे डिटेल्स आहे, एनरोलमेंट आयडी, ॲडमिन आणि एनरोलमेंट सिक्रेट्स इज लाइक ॲडमिन PW ओके. तर हे जे आहे पासवर्ड, आयडी आणि पासवर्ड ॲडमिनचा, हा मला माहिती आहे.
आता एकदम आपलं टेस्ट नेटवर्क आहे म्हणून आपण ॲडमिन आणि ॲडमिन दिलेला आहे. पण आयडियल सिनेरिओमध्ये हा एक कॉम्प्लेक्स हॉटस्पॉट पण असू शकते किंवा आपण याच्यात दुसरा एक मेकॅनिझम पण यूज करू शकतो. ठीक आहे. तर सिंपल म्हणजे हा माझा org1चा ॲडमिन. ठीक आहे. त्याचे क्रेडेन्शियल्स यूज करून आपणनी दुसऱ्या एक ॲडमिन हॉस्पिटल एक नवीन आयडेंटिटी बनवलेली. एक नवीन युजर बनवला आपल्या ह्याच्यात. त्याच्यात X509 आयडेंटिटीज ही एक प्रॉपर स्टँडर्ड असते सर्टिफिकेटचा क्रिप्टोग्राफिकली X509 स्टँडर्ड ऑफ दॅट सर्टिफिकेट तो आपण जनरेट केला आहे. ठीक आहे. याच्यात असिमेट्रिक क्रिप्टोग्राफिक फंक्शन्स वगैरे यूज होते टू जनरेट दी पब्लिक प्रायव्हेट की अँड ॲडव्हान्स एन्क्रिप्शन. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी याच्यात यूज होते इनबिल्ट. ह्या सगळ्या गोष्टी इथे यूज केलेल्या आहेत. सर्टिफिकेट बनलेला आहे. मग युजिंग धिस हॉस्पिटलची ॲडमिन परमिशन यूज करून आपणनी हॉस्पिटल ऑनबोर्ड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता याच्यात एक हॉस्पिटल ॲडमिन वेगळा आणि मग त्याला हॉस्पिटल ॲडमिन हे बघा इथं हॉस्पिटल ॲडमिन यूज करून हॉस्पिटल 01 ऑनबोर्ड केलेला आहे. म्हणजे हायरार्की समजा. सगळ्यात सगळ्यात पहिलं माझा नेटवर्क. नेटवर्क नंतर मी एक ॲडमिन हॉस्पिटलचा ॲडमिन बनवलेला आहे आणि हॉस्पिटलच्या ॲडमिन नंतर हॉस्पिटल बनवलेलं आहे एक आणि हॉस्पिटल नंतर मी आता डॉक्टरकडे जाणार. हॉस्पिटल कॅन ऑनबोर्ड देअर रिस्पेक्टिव्ह डॉक्टर्स. तर मग हॉस्पिटल नंतर त्यांनी एक डॉक्टर्सला ऑनबोर्ड केलेला आहे तिथं वरती. आपण इथे चेक करू शकतो हॉस्पिटल ॲडमिन, राइट? रिस्पेक्टिव्ह हॉस्पिटल आणि नंतर मग त्याला तो डॉक्टरला ऑनबोर्ड करत आहे. युजिंग आयडेंटिटी हॉस्पिटल 01. ठीक आहे. हॉस्पिटल 01 आयडेंटिटी यूज करून आपण ते ऑनबोर्ड करत आहे. मल्टिपल डॉक्टर्सला. करेक्ट? तर हे एक झालं याचं एक्सेस लेव्हल मॅनेजमेंट. हे अशा टाइपचे ॲक्सेस लेव्हल मॅनेजमेंट यूज करतो आपण आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या org1मध्ये. तसंच मी org2 नॉन मेडिकल ऑपरेशनसाठी यूज केलेलं आहे. जसं आता मला इन्शुरन्स ॲडमिनला ऑनबोर्ड करायचं तर तसंच मी युजिंग org2ला एक आयडेंटिटी क्रिएट केली इन्शुरन्स ॲडमिनची. इन्शुरन्स ॲडमिन कॅन ऑनबोर्ड नाऊ देअर क्लायंट्स अँड इन्शुरन्स कंपनीज. इन्शुरन्स कंपनी कोण ऑनबोर्ड करू शकते? इन्शुरन्स क्लायंट. सो इन्शुरन्स जो ॲडमिन होता, इन्शुरन्स ॲडमिन कॅन ऑनबोर्ड द इन्शुरन्स कंपनी. बघा इथं ॲडमिन परमिशन घेऊन मी इन्शुरन्स कंपनीला ऑनबोर्ड करत आहे. युजिंग दी ॲडमिन परमिशन. ठीक आहे. हे आणि त्याच्यानंतर मग तो इन्शुरन्स कंपनी कोणाला ऑनबोर्ड करेल? इन्शुरन्स एजंटला ऑनबोर्ड करेल. इन्शुरन्स कंपनी कॅन ऑनबोर्ड द इन्शुरन्स एजंट. तर हे असं एक वन बाय वन हायरार्की डिफाईन केलेली आहे. ठीक आहे. तर हे जे कन्सेप्ट आहे हे झालं सिंपल क्रिएटिंग द आयडेंटिटीज युजिंग धिस स्क्रिप्ट्स. युजिंग धिस स्क्रिप्ट्स वी जनरेटेड धिस आयडेंटिटीज. ठीक आहे. युजिंग धिस स्क्रिप्ट्स ही आयडेंटिटी जनरेट केली. जेव्हा काही आपण ते नवीन क्रिएट करणार, जे लेट्स से व्हॉटएव्हर द फंक्शन वी आर क्रिएटिंग at that time they will generate the identity over here. Cool. So similarly आपण इथं बघू शकतो app.js. रजिस्टर्ड पेशंट याच्यात वेगवेगळे एपीआयज दिले आहेत. जसं मी सांगत होतो ना, की तो नोड एसडीके मध्ये एपीआय असणार. इथं बघू शकता तुम्ही रजिस्टर्ड पेशंट, लॉग इन पेशंट, क्वेरी हिस्ट्री ऑफ ॲसेट्स हे याचे मी फंक्शन्स बनवून ठेवलेले आहे प्रॉपर. जसं आपण जे सीएलआयच्या थ्रू केलं होतं, तेच आपण इथं आता नोड प्रोग्रामिंगच्या थ्रू करत आहे. राइट? तर आता याला एक्सप्लेन मी नाही करणार कारण का इथेच लाइक प्रिटी डिटेल्ड वन. दॅट्स व्हाय आय शेअर्ड द रिसोर्सेस विथ यू, की तुम्ही स्वतः जाऊन एक्सप्लेन करू शकता. आणखी त्याच्यात मी खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, की कसं यूज करायचं, काय यूज करायचं, कुठून यूज करायचं. राइट? तर माझा अजेंडा हे आहे, की ह्या पर्टिक्युलर सेशनचा तुम्हाला एक अंडरस्टँडिंग आली पाहिजे, की आपल्याला करायचं काय आणि कुठून करायचं आहे. राइट? सो युअर थॉट प्रोसेस जो आहे, थॉट प्रोसेस क्लिअर झाला म्हणजे गोष्टी ऑटोमॅटिक सरळ आणि सोपी होते. हे हेल्पर फंक्शनचं आहे. तसंच हे डायरेक्ट इन्व्होक धिस इज व्हेरी इम्पोर्टंट. इथे तुम्ही चेक करू शकता org1 आपण यूज करत आहे, माय चॅनल यूज करत आहे. त्या माझ्या प्रिव्हियस यूज केसमध्ये EHR चेन कोड जसं आपण आता आपल्या यूज केसमध्ये टेस्ट 01 घेतलं ना नाव चेन कोडचं, तसंच इथे EHR चेन कोड होतं नाव. तर हे आपण इथे डिफाईन केलेलं आहे आणि नंतर मग इथे गेटवे वगैरे बनवला. आणखी इथं आपण कॉल करत आहे सबमिट ट्रान्झॅक्शन. जसं आपण इन्व्होक ट्रान्झॅक्शन करत होतो आणि क्वेरी ट्रान्झॅक्शन करत होतो. तिथं सबमिट ट्रान्झॅक्शन आणि इव्हॅल्युएट ट्रान्झॅक्शन 2 टाइपचे फंक्शन असते. हे इन्व्होक झालं आणि एक क्वेरी पण असते. इन्व्होक म्हणजे राइट ऑपरेशन आणि क्वेरी म्हणजे इथं आता इव्हॅल्युएट ट्रान्झॅक्शन होते. हे रीड ऑपरेशन झालं. ठीक आहे. तर असे 2 टाइपचे ऑपरेशन असते याच्यात. ऑन द सेम चेन कोड. हे डिफरंट टाइप ऑफ फंक्शन्स आपण इथे यूज केलेले आहे. सो धिस इज नथिंग बट द नोड एसडीके जेव्हा मी म्हणत होतो, हे नोड एसडीकेचा पूर्ण सेक्शन आहे. आणखी याह दॅट इज द थिंग व्हॉट आय वॉन्ट टू शो यू. आणखी आणखी एक सगळ्यात इम्पॉर्टंट इथे एक्सप्लोररचा पण एक कन्सेप्ट आहे. एक्सप्लोरर म्हणजे तुमचं एक यूआय दिसेल तुम्हाला. ओके. यूआय इन द सेन्स लेट मी शो यू दॅट की व्हॉट आय मीन बाय एक्सप्लोरर. तर आता ते डायरेक्टली माझ्यापाशी चालू नसेलच किंवा तुम्ही डायरेक्टली YouTubeवर जाऊन चेक करू शकता एक्सप्लोरर म्हणजे काय. तर लेट मी शो यू दॅट इफ आय कॅन शो यू दॅट डिरेक्टली ओर नॉट.
ओके. एक्सिक्युटिव्ह करिअरच्या प्लेलिस्ट आलेली आहे. जस्ट अ सेकंड, मी तुम्हाला एक्सप्लोरर दाखवत आहे, की एक्सप्लोरर म्हणजे काय आणि तो कसा दिसतोय. सो लेट मी जस्ट शो यू दॅट. इट्स अ प्लेलिस्ट. टू, 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 टू. हं. लास्ट व्हिडिओ इज अ एक्सप्लोरर. येस, धिस इज द वन. हा एक सगळ्यात इम्पोर्टंट आहे सेटअप करणं. याचे स्टेप्स सिंपल आहे, पण थोडंसं तुम्हाला इट इज लुक लाइक दिस. येस. ठीक आहे. हा बघा. हा जो आहे ना, हा एक्सप्लोरर आहे. एक्सप्लोरर म्हणजे जे आपण आता नेटवर्क सेटअप केलेलं आहे, राइट? 2 नोड्स, व्हॉटएव्हर द ट्रान्झॅक्शन वी आर डूइंग. हा एक्सप्लोरर तुम्ही सेटअप करू शकता. म्हणजे तुमचा जो आता जो आपण ना नेटवर्क सेटअप केला ना, कंटेनरच्या थ्रू चेक करत होतो आपण. जे काही आपण ह्या डॉकर कंटेनरच्या थ्रू चेक करताय ना, ह्या गोष्टीचा म्हणजे एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. कोणाला प्रूफ दाखवण्यासाठी, की माझी गोष्ट खरंच ब्लॉकचेनवर होत आहे की नाही होत आहे, ही गोष्ट सगळी इथं माहीत पडते. ओके. तर इथं मल्टिपल ऑपरेशन्स होऊ शकते. तुम्ही हा व्हिडिओ पण चेकआउट करू शकता किंवा यू कॅन ट्राय टू सेट इट अप फ्रॉम युअर साइड ॲज वेल. राइट. इथे सगळे जे काही ट्रान्झॅक्शन परफॉर्म करते, कोण ट्रान्झॅक्शन परफॉर्म करत आहे, कोणत्या चॅनलवर कोणती ॲक्टिव्हिटी होत आहे, सगळ्या गोष्टी इथं दिसून पडते प्रॉपरली. राइट. ते सगळं डिटेलिंग वगैरे असते याच्यात. तर यू कॅन एक्सप्लोर धिस थिंग ॲज वेल. ठीक आहे. तर हा पण एक खूप चांगली गोष्ट आहे. सो यू कॅन चेक इट आउट इन द प्लेलिस्ट. आय हॅव ऑलरेडी शेअर्ड धिस विथ यू. ऑलरेडी यू हॅव धिस. ठीक. सो नाऊ आता मला एक तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती, की व्हॉट नेक्स्ट? आता हे तर झालं आपलं. आपला आता सेकंड अप्रोच काय असला पाहिजे? वी नो दॅट व्हॉट इज नेटवर्क, वी नो द हायपरलेजर बेसिक, हायपरलेजर फॅब्रिक ॲट द हाय लेव्हल. आता अजून याच्यात ॲडव्हान्स कन्सेप्ट कोणकोणते असते? तर एक ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे प्रायव्हेट डेटा कलेक्शन म्हणून. तर तो पण एक मी सांगून देतो तुम्हाला. जसं लेट मी जस्ट ओपन दिस एडिटर फर्स्ट. बोर्ड. अपग्रेड स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट. एक स्टेप सुटलेली आहे. व्हिच इज आय वांट टू शो यू. वगैरे चालू असेल तर हे चालू आहे. आपण एक गोष्ट चेक नाही केली, की स्मार्ट कॉन्ट्रॅक्टला अपडेट कसं करायचं, ठीक आहे. लेट्स से की माझा हे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आहे, ओके. नाऊ आय डिड एनी चेंजेस इन द स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट. सपोज मी काहीतरी चेंज केलं याच्यात, ओके. आणि मला तो अपडेट करायचा आहे. तर ते कसं अपडेट करायचं? राइट. तर ते पण मी सांगतो. फॉर एक्झाम्पल, जसं आता आपला हा इनिट लेजर आहे, ठीक आहे. इनिट लेजरचा फंक्शन आहे आणि मी याच्यात इनिशियली 6 ॲट्रिब्यूट टाकलेले आहे ना. तर मला अजून एक ॲट्रिब्यूट टाकायचा. मला इनिशियली लेट्स से अजून 2 टाकायचे आहे. 8 करायचे आहे आता. कॉपी करतो मी याला आणि मी हे आता एक्झाम्पलसाठी सांगत आहे. तुमचे हे प्रोग्रामॅटिकली चेंजेस पण असू शकते किंवा कोणते पण चेंजेस असू शकते. जेव्हा तुमच्या ह्याच्यात तुमच्या स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये चेंज होणार, तर तुम्हाला ते यूज करायचा आहे तुमच्या स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये विथआऊट टॅम्परिंग और विथआऊट हॅम्परिंग युअर कंप्लीट इकोसिस्टम. ठीक आहे. तुम्हाला कन्सिस्टंट पाहिजे तुमच्या प्रोजेक्टला. राइट. तर तेव्हा तुम्ही तुमचा स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट अपग्रेड कसं करू शकता? तर ते अपग्रेड करण्यासाठी ना स्टेप्स असते काही, कमांड असते, ते एक आपण यूज करू शकतो. जसं तुम्ही बघू बघू शकता इथं मी खाली यूज केलेला आहे डिप्लॉय चेन कोड. डिप्लॉय चेन कोड, डिप्लॉय -सी ही इथं मी बघू शकता तुम्ही मी व्हर्जन आणि सिक्वेन्स दिलेली आहे. व्हर्जन 1.0 आणि सिक्वेन्स. तर जेव्हा तुम्हाला डिप्लॉय करायचं असेल ना, अपग्रेडेबल कॉन्ट्रॅक्ट, तर हे यूज करायचं आणि तेव्हा जेव्हा तुम्ही अपग्रेड करता त्याला, तर त्याचा फक्त सिक्वेन्स आणि व्हर्जन आणि सिक्वेन्स वाढवायचा म्हणजे अपग्रेड करायचं. सो यू कॅन यूज दिस द सेम स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट. तुमचा सेम स्मार्ट कॉन्ट्रॅक्टचा इन्स्टन्स तुम्ही रियूज करू शकता. जेव्हा तुम्ही म्हणजे तुमचा जो नेम आहे, तुम्हाला तुमचं नेम चेंज नाही करावं लागेल दादा. तुम्ही युजिंग दॅट सेम नेम यू कॅन यूज युअर कॉन्ट्रॅक्ट. ओके. दॅट अल्सो वी कॅन डू हिअर. तर लेट्स मी डू वन मोर थिंग. डॉकर -ps-a. डॉकर -ps-a साठी
कमांड हा आहे सगळे कंटेनर लिस्ट आउट करण्यासाठी. त्याच्यात आता 2 कंटेनर चालू म्हणजे खूप सारे कंटेनर चालू आहे. त्याच्यातले 2 कंटेनर चेन कोडचे आहे. यांचं नाव टेस्ट01 आहे. ओके. तर टेस्ट01 लाच आपण अपग्रेड नाही करू शकत, कारण की पहिले आपण हा कमांड यूज केला होता टू अप इट. तर आता आपण काय करूया, टेस्ट02 ठेवूया याचं नाव आणि हा कमांड यूज करूया टू अप द नेटवर्क. सॉरी, टू डिप्लॉय द स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट अगेन. तर पण हा अपडेटेड स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आहे. मी स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये आता 8 आयडेंटिटी माझ्या इनिट फंक्शनमध्ये 8 आयडेंटिटी टाकलेल्या आहे. म्हणजे 8 ॲसेट्स टाकलेले आहे. सो लेट मी जस्ट डू द क्लिअर. आणखी पहिले आपल्याला प्रोजेक्टच्या अंदर जावं लागेल. प्रोजेक्ट कोणता आपला हा ब्लॉकचेन पॉवर्ड डोनेशन ट्रॅकिंग सिस्टमच्या अंदर आहे आपण. त्याच्यानंतर मला एल-एस करून फॅब्रिक सॅम्पल्समध्ये जावं लागेल आणि त्याच्यानंतर टेस्ट नेटवर्कमध्ये जावं लागेल आपल्याला, है ना? क्लिअर करावं लागेल याला आणि आता इथून करू आपण आपलं स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट परत डिप्लॉय ॲज अ टेस्ट2 म्हणून. ठीक आहे. मी कॉपी करतो, इथं पेस्ट करतो आणि हिट एंटर. तर आता काय होणार, माझा अजून एक स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट तरी डिप्लॉय होणार. तर आय विल शो यू वन मोर मॅजिक थिंग, की आपण ना याच्यात आता एवढं स्मार्ट आहे हे फॅब्रिक, यू कॅन यूज ॲट अ सेम टाईम मल्टिपल स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स. हे पण एक यूज केस असू शकते आपलं पॉसिबली, की माझ्या यूज केसच्या अनुसार मी मल्टिपल स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स बनवून ठेवलेले आहेत. त्याच्या एकाच याचे मल्टिपल व्हर्जनिंग्स बनवलेले आहे. राइट. तर आता आपण पहिले बघितलं होतं त्याच्यात रामा, अक्षय आणि जे काही ट्रान्झॅक्शन केलं होतं आपला टेस्ट01 मध्ये. तर आय विल शो यू युजिंग द कमांड्स, की आपण टेस्ट01 ला पण यूज करू शकतो ॲट सेम टाईम, म्हणजे ॲक्सेस करू शकतो. आणखी टेस्ट02 ला पण ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे. तर लेट मी शो यू दॅट हिअर. तर हे टाईम लागते, थोडंसं पॅकेज होतं याच्यात. पॅकेज झाल्यानंतर ते डिप्लॉय होणार इथं. येस. चेन कोड पॅकेज आयडेंटिफायर. पॅकेज झाल्यानंतर हे इन्स्टॉलचं कमांड होतं आहे, तर पीएल लाईफ सायकल चेन कोड इन्स्टॉल टेस्ट02. या इन्स्टॉलिंग. परफेक्ट. हा तर म्हणजे आता नवीनच एक फ्रेश इन्स्टॉल करत आहे. अगेन टेकिंग अप्रूव्हल. अप्रूव्हल पण होत आहे. गुड. अप्रूव्हल्स. गुड, गुड. ठीक आहे. कमिट झालेला आहे. पीएल लाईफ सायकल चेन कोड कमिट झालेला आहे. बढिया. युजिंग ऑर2. ठीक आहे. कमिटेड. क्वेरी कमिटेड. चॅनल आयडी. ठीक आहे. टेस्ट2 आपला डिप्लॉय झालेला आहे. ठीक आहे. तर आता आपण परत डेस्कटॉप डॉकर डेस्कटॉपकडे जाऊ शकतो. त्याच्यात पाहू शकतो की नवीन कंटेनर आले का? येस. नाऊ आय कॅन सी टेस्ट01 अलॉंग विथ द टेस्ट02. टेस्ट02 पण दिसत आहे मला 11 सेकंड्स अगो ॲडेड. 22 सेकंड्स अगो. ठीक आहे. नाऊ आपल्याला आता इन्व्होक करायचं आहे, राइट? तर आपण काय करू, क्लिअर करूया. आपण जाऊया आपल्या CLI कमांड्सकडे आणि जिथं आपला इनिट लेजरवाला फंक्शन होता पहिला, त्याला यूज करूया. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. सगळ्यात पहिले इनिट फंक्शन कुठे गेला आपला? हा वाला फंक्शन नाही, क्रिएट ॲसेट नाही. इनिट लेजर. व्हेअर इज इनिट लेजर? हां, इनिट लेजरचं फंक्शन आहे हा. आता मला सांगा, तुम्हाला काय वाटते हे जे कमांड मी रन करेल इथं, तर हा चालेल का? हाऊ मेनी ऑफ यू थिंक की हा वाला कमांड इथं वर्क करेल? गाईज, आय होप यू आर पेइंग अटेन्शन, है ना? मी जे आता कमांड रन करत होतो, तो चालेल का? परत दाखवते माझी स्क्रीन. हा जो कमांड आहे, आपणनी हा कमांड पहिले रन केला होता टेस्ट01 चेन कोडवर. तर हा एक आपला इन्व्होकची क्वेरी होती, राइट? तर ही इन्व्होक कमांड जो मी आता रन करते त्या टर्मिनलमध्ये, कोणाला वाटते हा चालेल? हात वरती करू शकता? हाऊ मेनी ऑफ यू थिंक की हा कमांड वर्क करेल 100%? भाई हात वरती करायचं, नाहीतर नाही करायचं, है ना? वाट ओके. 2 पीपल्स थिंक्स की तो चालू शकतो. कोणाला वाटतं हे नाही चालेल? हात वरती करा. हाऊ मेनी ऑफ यू थिंक की नाही चालेल हा कमांड? त्याचा
बाकीच्यांना काय वाटतंय मग? अगर तुम्हाला काहीच नाही वाटत तर? इथून हँड रेज केलेत. अबे तुला किती स्मार्ट आहे. ठीक आहे, ठीक आहे. बाकीच्यांना काहीच नाही वाटत. नो आयडिया. काही पण होऊ शकते, है ना? तर माझ्या हिशोबाने तर हा चालला नाही पाहिजे. मला एरर आला पाहिजे. लेट्स सी. ठीक आहे. कमांड स्टार्ट करायचा. चेन कोड इन्व्होक सक्सेसफुली. या. आता मला सांगा हा चेन कोड का चालला? कारण का आपण आता टेस्ट 2 डिप्लॉय केलाय. पण टेस्ट 1 पण आतापर्यंत डाउन नाही झालेला आहे, राइट? तर तो चालेल. ओके. सेम कमांड वी कॅन यूज इट अगेन. बट आता मी अगर याला टेस्ट 2 करतो. लेट्स अझ्युम की मी हा टेस्ट 1 आहे इथं. मी या टेस्टला चेंज करून टेस्ट 2 करतोय आता. ठीक आहे? आणि लेट्स ट्राय टू डू इट अगेन. लेट्स ट्राय टू डू इट अगेन. कॉपी. तर आता चालेल का हा? आता पण हा कमांड चाललाच पाहिजे. येस. स्टिल इट इज वर्किंग फाईन. कारण की फक्त आपण तो पहिला जो कमांड होता, तो टेस्ट आपल्या पहिल्या चेन कोडला इन्व्होक करत होतो. आता आपण आपल्या दुसऱ्या चेन कोडला इन्व्होक करत आहे. पण चेन कोड तर एक्झिस्ट करतेच. तर आपण आता क्लिअर करूया आणि जो गेट गेट ऑल आहे, गेट ऑल ऑपरेशन परफॉर्म करून पाहूया आपल्या दुसऱ्या चेन कोडवर. क्वेरी ऑपरेशन गेट ऑल सगळ्यात खाली होतं वाटते आपलं. हं. गेट ऑल, गेट ऑल, गेट ऑल, गेट ऑल. या गेट ऑल. ठीक आहे. तर इन्स्टेड ऑफ टेस्ट 1 आपण आता इथे टेस्ट 2 करूया. टेस्ट 2 करून चेक करूया. एंटर. गुड. नाउ आय कॅन सी हिअर टोटल ॲसेट्स इस ॲसेट 7, ॲसेट 8. येस. माझा चेन कोड जे आहे, मी अपडेट जो केलं होतं, ते 2 नवीन एंट्रीज आपण टाकली होती इथं, राइट? तर दोन्हीही नवीन एंट्रीज ॲड झालेल्या आहे प्रॉपरली. ओके. सो इट इज वर्किंग फाईन. आपला चेन कोड जे आपण केलेला ॲड ते अप्लिकेबल आहे. आता वन मोर थिंग, आय कॅन सी द ओनर इज डुप्लिकेटेड हिअर. 3दा सेमच ओनर आहे. मला हे आता परत चेंज करायचं आहे. पण ॲट द सेम टाईम मला ना माझं नाव पण चेंज नाही करायचं आहे. ओके. आय वॉन्ट टू यूज टेस्ट 02 ओन्ली. तर बघूया आपण हे करू शकतो का? आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट आता असा आहे, मी टेस्ट 02च मला नाव ठेवायचं आहे माझ्या स्मार्ट कॉन्ट्रॅक्टचं. पण मला माझं स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट पण अपडेट करायचं आहे. ठीक आहे. तर चला बघूया आपण हे करू शकतो का? तर लेट्स ट्राय टू चेंज धिस टू सम बॉब. ओनरला बॉब करूया. इथं टॉम करूया याला. आणखी इथं मायकलच राहू द्या. ठीक आहे. मायकल, टॉम, बॉब 2 गोष्टी ॲड केल्या आपण 7th आणि 8th मध्ये. राइट? नाउ लेट्स ट्राय टू रिडिप्लॉय धिस पर्टिक्युलर चेन कोड. तर रिडिप्लॉय करण्यासाठी परत आपल्याला कमांड काय करावं लागेल? आता काय करणार आपण? टेस्ट 02च नाव ठेवू आणि त्याचा सिक्वेन्स चेंज करूया. सिक्वेन्स वर्जनिंग इज लाइक 2 आणि सिक्वेन्स इज 2. कॉपी. पेस्ट. I think this will not work. Let's see. Sequence, it should be 1 only, I think. पाहूया. Let's see. Now, one more thing. आपण आता पॅरलली दुसऱ्या टॅबमध्ये अजून गोष्टी चेक करू शकतो. इन मीन टाईम वी कॅन यूज मल्टिपल टॅब्स अल्सो हिअर. नॉट एन इश्यू ॲट ऑल. तर आताही मी एक नवीन टॅब ओपन केलेला आहे. त्याच्यात मी टेस्ट नेटवर्कमध्ये जातो. टेस्ट नाही, फॅब्रिक सॅम्पल्समध्ये जावं लागेल आपल्याला परत. आपण एक फ्यू एक्सपेरिमेंट करूया युजिंग चेन कोड ओन्ली. एल-एस आलो मी इथं. आता परत आपण ना इथं ह्या दुसऱ्या टर्मिनलमध्ये काही एक क्वेरी ऑपरेशन परफॉर्म करून बघूया. आपल्या CLIमध्ये क्वेरी ऑपरेशन आहे गेट ऑल ॲसेट्स फॉर धिस 2. टेस्ट 2 मध्येच पाहूया आपण गेट ऑल ॲसेट्स. मी इथं केलंय. एंटर. हां. येस. आता मला सांगा, जेव्हा मी नवीन टर्मिनल ओपन केलं, राइट? आणि माझं क्वेरी ऑपरेशन रन करत होतो, तर हे एरर का आले मला? एनी आयडिया? व्हाय वी फेसिंग एरर दिस नाऊ? नवीन टर्मिनल जेव्हा ओपन केलं तेव्हा माझे कमांड्स का नाही रन झाले? एनी आयडिया? एनी गेसेस? अनम्यूट करा. मला ऐकायला नाही येत आहे.
एनी आयडिया का व्हॉट डू यू थिंक आपल्या कमांड्समध्ये काय प्रॉब्लेम आली, की हे जे आपण आता नवीन टर्मिनलमध्ये ओपन केलं, हा माझा पहिला टर्मिनल होता. ठीक आहे. आपण आता याच्यात आपले कमांड सगळे चालत होते बरोबर. पण जेव्हा मी नवीन टर्मिनलमध्ये क्वेरी करत होतो, माझा चेन कोड आता पण आहे. मी तुम्हाला दाखवतो. टेस्ट2 वर क्वेरी केलं तर हे मला एरर आलेलं आहे. पण मी जेव्हा डॉकरमध्ये चेक करत आहे, तर डॉकरमध्ये तर टेस्ट2 कंटेनर आहेच ना प्रॉपर. मला दिसतंय इथं. आणि त्याचे लॉग्स चेक केलं, तर ते पण बरोबरच चालू असेल. येस, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. सक्सेसफुलचे दिसताय. तो व्हॉट डू यू थिंक? की आपला कुठं प्रॉब्लेम आला? मला पिअर कमांड नॉट फाउंडचा एरर येताय. म्हणजे आपण कोणती स्टेप इथं मिस केली का? तुम्हाला काय वाटतं? आपण नेक्स्ट नवीन ह्याच्यात आलो तर? व्हॉट डू यू थिंक? व्हॉट वी मिस्ड हिअर? एनी गेसेस? खूप इम्पोर्टंट आहे. मी सगळ्यात स्टार्टिंगमध्ये सांगितलं होतं, की आपण व्हॉट एक्झॅक्टली वी आर डूइंग अँड तुम्हाला आठवतंय का सगळ्यात पहिले जेव्हा आपल्याला हे CLIचे कमांड रन करायचे होते, तर सगळ्यात पहिलं स्टेप आपण काय केलं होतं? बिफोर रनिंग धिस कमांड्स, इन्व्होक आणि याच्यात पहिले काय केलं होतं आपण? हे एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल्स एक्सपोर्ट केले होते. करेक्ट? तुम्हाला आठवत असेल तर सगळ्यात पहिलं आपण एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल एक्सपोर्ट केले. मी तुम्हाला सांगितलं होतं, की हे एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल एक्सप्लोर करायचे आहे, राइट? तर याचा अर्थ माहिती आहे का? हे जे चा जो स्कोप असते, तो स्कोप फक्त टर्मिनलमध्ये लिमिटेड असते. त्या टर्मिनलमध्ये, त्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण डिफाईन करतोय, की याचं डेटा काय आहे. ओके. हे ग्लोबल व्हेरिएबल्स नाही आहे. हे फक्त त्या टर्मिनल बाउंड असते. अगर तो टर्मिनल क्लोज झाला बाय एनी चान्स आणि परत ओपन केला, तर ते हे जे व्हेरिएबल्स आहेत ते व्हॅनिश होऊन जाते. म्हणून मी जेव्हा नवीन टर्मिनलमध्ये आलो आणि मी परत सेमच कमांड ट्राय केला, तर ते नाही चाललं. ठीक आहे. कारण कारण का त्याचे जे व्हेरिएबल्स आहे, व्हेरिएबल्स नाही दिसत होते. ओके. त्याची व्हेरिएबल्सची व्हॅल्यू पण आपण असं चेक पण करू शकतो. सिंपल ओके लेट मी फर्स्ट एक्सपोर्ट इट किंवा लेट मी डू धिस थिंग. आता ओन्ली इफ आय टाइप पाथ, एंटर पाथ नॉट फाउंड येते मला. ओके. आणि मी जसं लेट्स से एक्सपोर्ट केलं आता हे. आता पाथ दिलं तर डॉलर पाथ असते वाटतं आय थिंक येस. डॉलर पाथ दिली, तर बघा डॉलर पाथमध्ये मला आता एक लंबा म्हणजे एक प्रॉपर URL मिळत आहे. डिटेल्डमध्ये. ठीक आहे. सिमिलरली इफ आय डू धिस सिअरली पेपर क्लिअर केला. मी आता हे दिलंय. पण आता याची व्हॅल्यू चेक करण्यासाठी मला डॉलर द्यावं लागते. आता हे एम्प्टी आहे, राइट? हा व्हेरिएबल एम्प्टी आहे आता. हा जो व्हेरिएबल मी चेक केला तो एम्प्टी आहे. लेट्स ट्राय टू डू हा वाला व्हेरिएबल आपण चेक करू परत, की याची कोणती व्हॅल्यू आहे का इथं? मी हा व्हेरिएबल चेक केला इथं. तर हा पण एम्प्टी आहे. नाऊ लेट्स ट्राय टू एक्सपोर्ट इट. मी आता एक्सपोर्ट करतो याला. हे सगळे व्हेरिएबल्स आपण आता एक्सपोर्ट करूया. हे व्हेरिएबल्स मी एक्सपोर्ट केले. ठीक आहे. परत मी त्याची व्हॅल्यू चेक करतो आता. मी आता याची व्हॅल्यू चेक करत आहे. सी पण याची व्हॅल्यू दिसत पण हे परमिशन डिनाईड दॅट्स अ सेपरेट स्टोरी. बट याची व्हॅल्यू दिसते मला, राइट? की याची व्हॅल्यू काय आहे म्हणून. करेक्ट. तर इट मीन्स धिस थिंग्स आर वर्किंग फाईन. ओके. नाऊ धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, की जेव्हा तुम्ही CLIच्या थ्रू यूज करता तुम्हाला ते ते एक इन्स्टन्स क्रिएट करावं लागतंय. एक त्याला त्याचे जे सर्टिफिकेट्स आहे, सगळे परमिशन्स पास करावे लागते. त्याच्यानंतरच तो क्वेरी फंक्शन काम करू शकते. नाऊ सिम्पली वी कॅन ट्राय एनी क्वेरी फंक्शन अगेन. जो क्वेरी फंक्शन आपण सगळ्यात आधी ट्राय केला होता, तो ट्राय करूया इथं. हां, पीअर क्वेरी चेन कोड गेट ऑल असेट्स, चेन कोड 2. नाऊ सी इट्स वर्किंग. ठीक आहे. माझे एकदा एन्व्हायर्नमेंट सेट झाल्यानंतर तोच कमांड सेम वर्क करत आहे. ओके. परफेक्ट. नाऊ इन मीन टाईम आपला चेन कोड पण डिप्लॉयड झालेला आहे सक्सेसफुली. बढिया. नाऊ लेट्स ट्राय टू इन्व्होक इट अगेन. आपण आता याला इन्व्होक करून बघूया. इन्व्होक करून बघूया याला. इन्व्होकचा फंक्शन कुठे गेला? या इनिट लेजर. वी हॅव टू इनिट इट. नाऊ लेट्स ट्राय टू डू समथिंग क्रेझी. टेस्ट2 ठेवायचा आहे. लेट्स ट्राय टू डू. ओके. इन्व्होक झालेला आहे. नेक्स्ट टर्मिनलमध्ये गेट ऑल करून बघूया आपण. होते का? येस. नाऊ सी परफेक्टली बघा ओनर चेंज झालेले आहे. आता इथं बॉब आलेला आहे. आणखी
बॉब ऍड केला होता आपण आणि टॉम ऍड केला होता ना. येस, ओनर इज टॉम. सो या विदाउट चेंजिंग आता मी स्मार्ट कॉन्ट्रॅक्टचं नाव पण चेंज नाही केलं, पण माझा स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट अपडेट झालेला आहे. ठीक आहे. सो दॅट इज दी पॉवर ऑफ अपग्रेड. म्हणजे अपग्रेड करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला तुमच्या कोडमध्ये काहीच चेंज नाही करावं लागेल. फक्त तुम्ही तुमच्या प्रॉपर स्टेप्स फॉलो करा आणि तुमचा जो डिप्लॉयड इन्स्टन्स आहे तो अप्लाय होऊन जाणार. नवीन चेंजेस त्याला सेम चेन कोड नेमवर अप्लाय होऊ शकते. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू शो यू फॉर अपग्रेड पार्ट, की अपग्रेड आपण कसं करू शकतो आणि ते कसं होत असते बा म्हणून. कूल. So now, do you have any questions or anything for me? नाही समजलं? परफेक्ट. चलो बढिया. नाउ व्हॉट टू डू नेक्स्ट? व्हेरी इम्पॉर्टंट. चला हे तर ठीक आहे बा, आपल्याला समजलेलं आहे चेन कोड कसं असते, यूज केस समजलं, सप्लाय चेनमध्ये यूज करू शकतो. बट ॲज अ स्टुडंट नाउ व्हॉट इज माय नेक्स्ट ॲक्टिव्हिटी? व्हॉट आय नीड टू डू नेक्स्ट? तर नेक्स्ट स्टेप इज यू हॅव टू गो इन लिटिल डिटेलिंग. लपू नका. फ्यू थिंग्स आर. तुम्ही हसता तर मला पण हसा येतं. ओके, कूल. तर सगळ्यात पहिले आपल्याला आता नेक्स्ट स्टेप पाहायचे की व्हॉट वी नीड टू डू नेक्स्ट आफ्टर दिस. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी इज इमिडिएटली वी नीड टू चेक द स्वतः स्वतः नेटवर्क बनवायचा, स्वतः ट्राय करायचा. प्रॅक्टिस इज द की. जिथपर्यंत आपण प्रॅक्टिस नाही करणार तिथपर्यंत आपल्याला समजणारच नाहीये काय होत आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड फर्स्ट गो की व्हॉट इज गोइंग ऑन ऑल टुगेदर. ओके, इट्स नॉट दॅट मच इझी. सगळ्यात पहिले प्रॅक्टिस करायची. सगळ्यात पहिले प्रॅक्टिस इन द सेन्स नेटवर्क सेटअप करायचं, चेन कोड सेटअप करायचं, चेन कोड लिहायचं स्वतःचं यूज केस डिफाईन करायचे वेगवेगळे आणि त्याच्यावर ट्राय आउट करायचं वेगवेगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर तेव्हाच ते आपण परफेक्टली अंडरस्टँड द यूज केस. आणखी जसं मी इथं सांगितलं होतं की आपल्याला सप्लाय चेनचा एक खूप डिटेल एक्झाम्पल दिला मी. मॅन्युफॅक्चरर, प्रोड्युसर, वेअर हाऊस, ऑल दोज थिंग. तर त्या गोष्टी आपण तिथं अप्लाय करायच्या. म्हणजे आपलं स्वतःचं चेन कोड लिहायचं, ज्याच्यात आपण मल्टिपल पार्टीजला यूज करत आहे. राइट. मल्टिपल लेव्हल ऑफ हेरार्की यूज करत आहे याच्यात. कूल. तर ते ट्राय करायचं. पण हे यार हे नाही होत आहे. ओके. ठीक आहे. आता वेगवेगळे यूज केस एक्सप्लोर करायचे. फॉर एक्झाम्पल यू कॅन एक्सप्लोर मोर इंटू दी यू कॅन एक्सप्लोर मोर इन आयडेंटिटी यूज केस, बँकिंग यूज केस, हेल्थ केअर जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. हेल्थ केअर यूज केस एक्सप्लोर करायचा. राइट. आणि याच्यात वेगळे सप्लाय चेन. आता सप्लाय चेन इज अ व्हेरी बिग टर्म. सप्लाय चेनमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी येते. जसं फूड प्रॉडक्टचं सप्लाय चेन वेगळं असते. राइट. कोणत्या हार्डवेअर प्रॉडक्टचं सप्लाय चेन वेगळं असते. आणि याची कॉम्प्लेक्सिटी पण वेगळी असते. अंडर द हुड ते ट्रॅकिंग आणि ट्रेसेबिलिटीवाला पार्ट असते. बट बेस्ड ऑन यूज केस टू यूज केस त्यांच्या खूप साऱ्या गोष्टी व्हॅरी होते. आपल्याला स्मार्ट कॉन्ट्रॅक्टचं लॉजिक चेंज करावं लागते. स्टेक होल्डर चेंज होते. राइट. त्यांचं स्कोप चेंज होते. तर ह्या अशा सगळ्या गोष्टींना तुम्हाला ट्राय आउट करावं लागेल आणि स्वतःच बनवून पाहावं लागेल. तेव्हा तुम्हाला चांगल्याने अंडरस्टँडिंग होणार आणि ट्राय टू राईट डिफरंट स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट किंवा आपण याला चेन कोड पण म्हणू शकतो. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट किंवा चेन कोड यू हॅव टू ट्राय इट मल्टिपल टाइम्स अँड देन यू हॅव टू ट्राय द नोड एसडीके पार्ट जे आपण याच्यात डेमॉन्स्ट्रेट नाही केलेला आहे. पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला कुठं काय करायचं आहे. नोड एसडीके इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज द एपीआय लेयर. ठीक आहे. सो या आय थिंक वी आर गुड फॉर धिस अँड you can now tell me what I think I can conclude the complete Hyperledger session now. Guys, I can't see your
Yeah, now I can see you. Perfect. ठीक है. So I think I'm good from my side. Do you have anything for me? Any questions? Anything? Now I can say we have completely demonstrated end-to-end use case with the proper example as well. If you have any questions, feel free to ask. No questions. समजलं तुम्हाला हे 3 दिवसाचं कंटेंट जे काही शिकलो आपण? Cool. So now you can stay connected and please use that group wisely. म्हणजे जो आपण युनायटेड इंडियामध्ये तुम्ही कनेक्टेड आहे ना, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ग्रुप. फक्त एकच नाही, वेगवेगळे कॉलेजचे स्टुडंट्स आहेत तिथं. ठीक आहे. आणखी JLU युनिव्हर्सिटी प्लस फ्रॉम मुंबई, आणखी प्रोफेसर्स मतलब मेन good AI experts and other folks, the developers, everyone is there. So whatever you feel challenges, जेव्हा तुम्ही काही हँड्स ऑन करत असेल किंवा जे काही तुम्ही परफॉर्म करायचं असेल, तुम्हाला काही नवीन एक्सप्लोर करायचं आहे, तर यू कॅन यूज दॅट कम्युनिटी ग्रुप. ठीक आहे? Perfect. And you can follow my YouTube channel as well for better updates and detailed course. Thank you so much. Yes. Yeah, and stay connected on LinkedIn as well. I'll share my LinkedIn as well on the group. Okay. LinkedIn वर आपण कनेक्ट राहूया. तर जे काही नवीन ऍक्टिव्हिटी चालू असेल माझ्या साईडनं, तर तुम्हाला you'll get the heads up very easily. Cool. Okay then. Perfect. It's a good day. तर आता आपलं डे 3चा फोटो राहिला मग. सेल्फी. तुम्ही घ्या सेल्फी तिकडून, मग मी दिसेल त्याच्यात. Okay, no problem. I'll take the photo from this side itself. एक सेकंड. Say cheese. Chalo, thank you so much. Bye bye guys. See you again if things goes well. Chala, bye bye. Bye.